शरदेन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनी लये सरस्वती नमोस्तुते वासरापीठनी लये सरस्वती नमोस्तुते वासरापीठनी लये सरस्वती नमोस्तुते। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई कृपा करो गुरुदेव की नाई। मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी द्रवहुसु दशरथ अजिर बिहारी। ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात करतो। आज भागवत कथेचा दुसरा दिवस आणि या कथेच्या निमित्तानं या ज्ञान मंडपामध्ये उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत। मला कथेच्या संगीताची साथ करणारे माझे सर्व सहकारी पॅडवादक आणि तबला वादक हरिभक्तीपरायण रवी महाराज, माझी मंडळी गायनाची साथ आणि तबला वाजवण्याची जी सेवा करत आहेत असे हरिभक्तीपरायण सागर महाराज नांदेडकर, तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं जे काम करत आहेत प्रथमेश दादा नळदुर्गचे, सर्वांना व्यासपीठाकडून शतशः नमन करून कथेसाठी सुरुवात। काल देखील आपण गोपाल कृष्णाला बोलवलं होतं, तसंच आज एकदा मोठ्या प्रेमाने भजन करून त्या गोपाल कृष्णाला बोलवायचंय। भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा। भक्तों के राजा ताड़ी वाजवायची आहे पाठीमागे सगळ्यांनी। भक्तों के राजा श्याम मेरे आजा।
फक्त 2 मिनिटासाठी भजन आहे। पुरुष मंडळी, महिला मंडळी, माय मावल्या सगळ्यांनी टाळी एका तालामध्ये पावसाचे थेंब पडण्यासाठी अशा मध्ये नाही वाजवायच्या। भक्तों के राजा श्याम मेरे आजा, 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 श्याम मेरे आजा, घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा, घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधा वाले राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा। मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, गोकुल से आजा रे सत्संग मेरा आजा, से आजा रे सत्संग मेरा आजा, भक्तों के राजा श्याम मेरे राजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा, मेरे आजा, भक्तों के राजा मेरे आजा, हे भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा, जय जय श्री राधे श्याम। कालपर्यंत गोड भगवंताचं आपण चरित्र श्रवण केलं।
काल भागवत कथा महात्म्य ऐकलं आपण. भागवत कथा महात्म्य, भागवत कथा ऐकल्यामुळं काय होतं, कोणाकोणाचा उद्धार होतो. माणसाचा तर उद्धार होतोच होतो, पण भूत प्रेत योनीमध्ये गेलेले जे काही आत्मे आहेत, पिशाच्य योनीमध्ये गेलेले काही जीव आहेत, त्यांचा सुद्धा उद्धार या भागवत कथेमुळं होतो. मग या भागवत ग्रंथाची निर्मिती कशी झाली, तत्पूर्वी 1-2 मिनिटं सांगतो. भागवत कथा ही 7 दिवस सांगितली तरी न संपणारी कथा आहे, कधीही न संपणारी. हरी अनंत, हरी कथा अनंता, असं तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे. तो भगवंत अनेक अवतार आहेत त्याचे, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. भागवतामध्ये 24 वर्णन केलेत, पण त्या 24 अवतारांची कथा देखील 7 दिवसात सांगणं शक्य नाही. 18,000 श्लोक आहेत आणि त्या 18,000 श्लोकांचं नुसतं पारायण जरी केलं तरी बाबा 7 दिवस पुरत नाहीत. मग ही कथा 7 दिवस सांगण्याचा नियम घातला, परत त्यातले त्यात आपल्याकडं 6 दिवसाचाच नियम आहे. 7व्या दिवशी तर आपला काला असतो, त्यामुळं 1 दिवसाची कथा मला ही कमी सांगावं लागणार आहे. बरोबर आहे, कमी म्हणजे त्यातला महत्वाचा भाग मी सांगणार आहे, पण काही भाग मला त्याच्यातला नाईलाजानं वगळावं लागणार आहे, नाईलाजानं. म्हणून असं कोणीही समजू नका मागच्या वर्षीच्या महाराजांनी ही कथा सांगितली होती, या महाराजांनी तर सांगितलीच नाही. जे मला वाटेल काही हा भाग नाही सांगितला तरी चालेल, पण काही महत्वाचा भाग मी सांगणारच आहे. म्हणून हा ग्रंथ निर्माण कसा झाला. व्यास महाराज आहेत, द्वापार युगाचा शेवटचा काळ चालू होता आणि बद्रीनारायण नावाचं ठिकाण, त्या बद्रीनारायणाजवळ केशव प्रयागच्या ठिकाणी व्यास महर्षीचा आश्रम. एके दिवशी व्यास महाराज आश्रमामध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी नारदाचं आगमन होतं. नारदाचं आगमन झालं आणि नारदांनी पाहिलं व्यास महर्षी काहीतरी चिंता करत बसलेत. चेहऱ्यावर चिंता दिसली त्यांच्या आणि नारदानं विचारलं, व्यास महाराज तुम्ही चिंताक्रांत का, तुम्ही काळजीमध्ये दिसताय, कशामुळं. व्यास आहेत तुम्ही. व्यास महाराजाविषयी असं सांगितलं जातं, असं म्हणतात, व्यास उच्छिष्ट जगत्रय. जगामध्ये जेवढं काही ज्ञान आहे तेवढं काही व्यासांचं उष्ट ज्ञान आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय हो, म्हणजे आजपर्यंत किंवा याच्या पुढेही जे काही ज्ञान उदयास येईल, रोज विज्ञान नवीन शोध लावते, काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला माहीत होतात विज्ञानाच्या माध्यमातून, काही इतिहासाच्या माध्यमातून. तर असं म्हणतात हे सगळं ज्ञान व्यासांना होतं आणि त्यांनी आपल्या लिखाणातून, आपल्या साहित्यातून ते अगोदरच लिहून ठेवले. व्यासांनी किती पुराणं लिहिले, पुराणांची संख्या किती. ए पोरं तुम्ही नीट बस बा. हा, पुराण किती, वेद किती, वेदांची संख्या किती. हा तूच सांग, तू समोर बसलेला टी शर्ट वाला. इकडं तुम्हाला माहित नाही वेद किती, वेदांची संख्या किती आहे, मोठ्यानं सांगा. कोण म्हणलं. वेदांची संख्या 4. आमच्याकडे 4 म्हणायचं असलं की असे बोट वर करतात. वेदांची संख्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. वेद हे भगवंताच्या श्वासापासून निर्मिती झाली, पण जे पुराण आहेत 18 पुराण, ते सगळे 18 पुराण व्यास महाराजांनी लिहिले. आणि या पुराणांमध्ये एवढं काही ज्ञान आहे ते सगळं व्यासांना होतं. आणि आजपर्यंत जगामध्ये जेवढं काही ज्ञान नवीन आपल्याला समजलंय असं वाटतं ते सगळं ज्ञान व्यासांपासून निर्माण झालेलं आहे. म्हणून व्यास उच्छिष्ट जगत्रय असं म्हटलं जातं. तर एवढं ज्ञान आणि एवढ्या ज्ञानी पुरुषाला चिंता कसली. नारदाने विचारलं, महाराज तुम्ही चिंतित का आहात. त्यावेळेला सांगितलं, मी आजपर्यंत 17 पुराण लिहिले, 17 पुराण लिहिले, पण अजूनही माझ्या चित्ताला समाधान लाभलेलं नाही, समाधान लाभलेलं नाही. आपल्या घरामध्ये सगळं काही आहे बाबा. तुमच्या घरामध्ये टीव्ही आहे का रे.
फ्रीज, कूलर, एसी कपाट. एसी कपाट नावाचं नाही, एसी वेगळा आणि कपाट वेगळा. एसी कपाट लागून विचारलं म्हणजे एसी कपाट नसते. एसी आणि कपाट, गादी, पलंग, सगळं काही आहे, सगळ्यांच्या घरी आहे. पण समाधान आहे का आपल्या घरी? समाधान नाही आहे. समाधान आहे पण तात्पुरतं आहे, तात्पुरतं, क्षणिक. एखादी गरज पूर्ण झाली की ते गरज पूर्ण झाल्याचं समाधान थोड्या वेळेपुरतं असतं. जेवण करतो आपण, सकाळी जेवण केलं की त्या वेळेपुरतं समाधान झालं आपल्याला, पण लगेच दुपारी भूक लागते. गरज संपली की तात्पुरतं थोड्या वेळासाठी समाधान लाभतं, पण कायमचं समाधान नाहीये आपल्याकडं. आणि आपण त्या समाधान मिळवण्यासाठीच जन्मापासून मरेपर्यंत धावपळ करतोय. आणि व्यास महाराज सुद्धा त्यासाठीच चिंतित आहेत. समाधान नाही मला, नारदजी मला समाधान नाही, काय करू म्हणजे माझ्या चित्ताला समाधान लावेल, समाधान लावेल. नारदाने सांगितलं, महाराज तुम्ही एवढे ज्ञानी आहेत आणि मी तुम्हाला सांगायची गरज पडावी का? ते म्हणले सांगा, तुम्हाला माहित असेल मार्ग तर सांगा. म्हणले भगवंताचं गुणवर्णन करा. म्हणले 17 पुराणामध्ये गुणवर्णन नाही तर काय केलं? 17 पुराणामध्ये भगवंताचं गुणवर्णनच आहे. अजून एक पुराण असं लिहा. नारदजी म्हणले भगवंताचं गुणवर्णनच करा, पण कसं करा? त्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे. नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षींनी भक्तीचे 9 प्रकार सांगितले बाबा. कीर्तन, श्रवण, अर्चनम, पादसेवनम, हे सगळे 9 प्रकार सांगितले. आणि हे 9 प्रकार सांगण्याच्या अगोदर त्यांनी भक्तीची व्याख्या केली. भक्तीचे 9 प्रकार. आता जी मी इथं व्यासपीठावर बसून जे तुम्हाला कथा सांगतोय याला कीर्तन भक्ती म्हणायचं. म्हणजे भगवंताचं गुणवर्णन करणे म्हणजे कीर्तन करणे, कीर्तन भक्ती म्हणायचं. तुम्ही जी बसून भक्ती करताय याला सुद्धा एक भक्तीचा प्रकार म्हटलेला आहे. त्याला कोणती भक्ती म्हणायचं? श्रवण भक्ती म्हणायचं. तुम्ही भगवंताच्या कथा ऐकताय म्हणजे तुम्ही श्रवण भक्ती करताय. पण भक्तीची व्याख्या, भक्ती म्हणजेच काय, भक्तीची सुरुवात कशी होते? तर नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या करताना सांगितलं, हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम असणे म्हणजेच भक्ती होय. प्रेम हा पवित्र, एवढा पवित्र शब्द आहे नारद भक्तिसूत्रामध्ये. पण या बॉलिवूडवाल्यांनी, हे जे हिंदी चित्रपट सृष्टीवाले लोक आहेत त्याच्यामध्ये मग सगळेच आले, डायरेक्टर पासून ते ऍक्टर पर्यंत, या लोकांनी हा शब्द खराब केला बाबा. पण प्रेम हा एवढा पवित्र शब्द आहे. भगवंताविषयी आपल्या मनामध्ये प्रेम असणं म्हणजेच भक्तीची पहिली पायरी होय. नारद महर्षींनी सांगितलं, व्यास महाराज तुम्ही भगवंताविषयी एक असा ग्रंथ लिहा, असे एक पुराण लिहा, त्यामध्ये भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे, भगवंताचं गुणवर्णन असलं पाहिजे. मग व्यास महाराजांनी हे भागवत पुराण लिहायला घेतलं. 18वं पुराण हे भागवत पुराण. म्हणले मी लिहायला तयार आहे. आणि पहा तुम्ही, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, भरपूर ज्ञानी आहेत जगामध्ये. माऊलींच्या समोर एक ज्ञानी आला होता, ज्ञानी सागर महाराज. पायी आला नाही, हत्ती घोड्यावर नाही, कशावर बसून आला होता बाबा? कशावर बसून आला होता? वाघावर बसून आला होता, वाघावर. आणि एवढा ज्ञानी आणि एवढा योगी होता, पण त्याच्याकडं भगवंताविषयी प्रेमच नव्हतं. मग त्या नुसत्या ज्ञानाला आणि योगाला किंमत आहे का? नाही. साधू संतांनी सुद्धा म्हणूनच सांगितलं, नुसती भगवंताविषयी भक्ती असूनही उपयोग नाही, फक्त ज्ञान असूनही उपयोग नाही. हे दोन्ही गोष्टी पाहिजेत, पण कशा पाहिजेत? प्रेमासहित पाहिजे, प्रेमासहित. साधू संतांनी म्हणूनच मागणं मागितलं, कसं ज्ञान दे, कशी भक्ती दे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. टाळी वाजवायची सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने. प्रेम सुख दे
सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे सुख दे प्रेम सुख दे सुख दे प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेम सुख दे प्रेम सुख दे भजन म्हणताना ट्रिबल वाढायला माझा बेस कमी व्हायला कशामुळे वरचा आवाज वाढायला का हा त्याच्यामुळेच व्हायला चला प्रेमाविन नाही समाधान म्हणून प्रेम सुख देई ठीक आहे म्हणले व्यास महाराज म्हणले मी एक पुराण लिहायला तयार आहे पण मी आता वय झालंय माझं माझ्यानं लिहिणं होणार नाही मला एका सहाय्यकाची लेखनिकाची गरज आहे मला एक असिस्टंट पाहिजे सहकारी पाहिजे नारद म्हणले तुम्हाला असिस्टंट द्यायचा म्हणल्यावर तुमच्याच बुद्धीच्या तोडीचा पाहिजे बरोबर तुम्ही ज्या गतीनं बोलाल ज्या गतीनं सांगाल त्याच गतीनं लिहिणारा पाहिजे आणि व्यासा एवढा दुसरा बुद्धिमान त्या काळीही नव्हता आणि आज देखील नाही मग कोणाला बोलवायचं सोबत लिहायला तर बुद्धीची देवता गणपतीला बोलवलं गणपती बाप्पा आले पण आल्यावर त्यांनी एक अट सांगितली अट म्हणले माझी एक अट आहे म्हणले काय बोला प्रत्येक अट मान्य आहे विचारायचे गणपतीला की गणपती मग विचार करत बसायचे डोकं खाजवायचे मग त्याचं उत्तर गणपतीला सापडेपर्यंत व्यास महाराज आपले नित्याचे कर्म आटोपून घ्यायचे नित्याचे कर्म म्हणजे स्नान संध्या काही भोजन फळ खाणं असं करत करत 18,000 श्लोकाचा हा भागवत ग्रंथ तयार झाला 18,000 श्लोकाचा मग हा ग्रंथ आता मीच सांगितलं व्यास महाराजांचं वय झालं होतं पण मग हा ग्रंथाचा प्रचार प्रसार कोण करणार व्यास महाराजाला काळजी वाटली भगवान शंकराची उपासना केली भगवान शंकराला विनंती केली शंकरजी तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या म्हणले कशासाठी म्हणले नारायण भगवंताच्या विषयी भगवान कृष्णाविषयी मी प्रेमपूर्वक एक ग्रंथ लिहिलाय कोणता ते म्हणले श्रीमद भागवत महापुराण बर आणि नारायण भगवंताची भक्ती करणारा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष जगामध्ये असू शकत नाही दोघही नारायण भगवंताची उपासना नारायण भगवंताचं नामचिंतन रामप्रभूचं नामचिंतन जर जगामध्ये सर्वश्रेष्ठ करणारा कोणी असेल तर ते भगवान शंकर आहेत आणि शंकराची उपासना करणारा जगामध्ये जर सर्वश्रेष्ठ पुरुष कोणी असेल तो परमपिता परमेश्वर नारायण भगवंत आहेत एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई असं म्हटलंय रामप्रभू शंकरजीचं भजन करतात आणि शंकरजी रामाचं भजन करतात म्हणून रामाचा किंवा कृष्णाचा किंवा विष्णूचा श्रेष्ठ भक्त शंकराशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही मग तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या माझ्या घरी जन्म घ्या भगवान शंकर म्हणले ठीक आहे पण भगवान शंकर भोळे देव सांगितलं ठीक आहे तथास्तु म्हणले निघून गेले विसरून गेले मग नारदजी म्हणले मीच काहीतरी करतो भगवान शंकराच्या घरी गेले घरी म्हणजे हिमालयात कैलासावर गेले आणि बरोबर त्यावेळेला माहित होतं त्यांना या वेळेला भगवान शंकर घरी नसतात कुठं जातात बाहेर फिरायला दररोज सायंकाळच्या वेळेला भगवान शंकर आणि त्यांचे गण पृथ्वीवर फिरत असतात पाहतात संसाराची अवस्था पाहतात आणि बरोबर त्याच वेळेला नारदजी शंकरजीच्या दारात हजर आवाज दिला राधे राधे पार्वती आईसाहेब मधून पदराला हात पुसत आल्या स्वयंपाक घरातून किचन मधून म्हणले राधे राधे पण मालक तर घरी नाही म्हणले आईसाहेब तुम्ही येत ना तुम्ही चहा करा म्हणले मी चहा पितो चहाची पद्धत आताची अमृत प्राशन करायला होतं त्यावेळेला नारद
पार्वती आई साहेब यांचा संवाद सुरू झाला. म्हणजे कुठे गेलेत आमचे बाबा? बाबा म्हणजे भगवान शंकर. कुठे गेलेत? म्हणजे बाहेर फिरायला गेलेत. म्हणजे कुठं गेले? तुम्हाला सांगून गेले असतील. म्हणजे आता नाही सांगितलं कुठं चाललो ते, पण आल्यावर मात्र नक्की सांगतात. नक्की सांगतात. म्हणजे असं कसं? नाही, तुम्हाला काही लपवत असतील. म्हणजे अजिबात नाही, आजपर्यंत काहीच लपवलं नाही, काहीच. सगळ्या गोष्टी सांगतात. म्हणजे सगळ्या सांगतात. मग सांगा म्हणले, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये असलेल्या जी कवट्यांची माळ आहे, त्या कवट्या कोणाच्या? पार्वती आई साहेबनं डोक्याला हात लावला. म्हणली ह्याच तर मी आजपर्यंत तर मालकानं सांगितलंच नाही. आता बघतेच म्हणले आल्यावर त्यांच्याकडं. आणि बायकोनं बघते म्हणल्यावर कोणाचं काही खरं आहे का? बस नारदजी निघून गेले आणि भगवान शंकर घरी आले. भगवान शंकर घरी आल्याबरोबर दानकन ते रॅकवरचे भांडे पडले खाली. दारात आल्याबरोबर भगवान शंकर म्हणले काहीतरी बिघडले. असा भांड्याचा आवाज यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. आणि घरातले भांडे बोलायला लागले की आपण मालकाने ओळखून घ्यायचं. हो, शेजारीने येऊन काहीतरी कानं भरून गेली. शंकरजी आली मध्ये आणि प्रेमानं विचारलं, पार्वती काय झालंय आज? कोणी आलं होतं का? म्हणजे कोणी यायची काय गरज आहे? तुमचा जीवच नाही माझ्यावर. म्हणजे असं कसं? असं शक्य आहे का? होईल का असं? काय झालं नेमकं सांग. मग सांगा म्हणले, ही गळ्यातली मुंडक्याची माळ कोणाची आहे? कोणाचे मुंडके गळ्यात घालून फिरताय तुम्ही? त्यावेळेला शंकरजी खोटं बोलतील का? ते का आजकालचे नवरे आहेत का खोटं बोलायला? भगवान शंकर आहेत ते. सांगितलं, पार्वती काळजी नको, हे सगळे जे मुंडके आहेत, ह्या सगळ्या कवट्या आहेत, ह्या तुझ्याच तर आहेत. तुझ्याच. म्हणले माझी कवटी तर माझ्या डोक्यावर आहे. म्हणली एक माझी जाग्यावर आहे. म्हणली ही आत्ताची नाही, याच्या अगोदर तू अनेक वेळा जन्म घेतलास आणि अनेक वेळेला तुला मरण आले. त्या प्रत्येक वेळेची ही कवटी आहे. आणि त्याच कवट्या तुझी आठवण म्हणून मी गळ्यात घालून फिरतोय. आठवण म्हणून. पार्वतीने म्हटली, जर मला अनेक वेळेला मरण आले तर मग तुम्हाला सुद्धा आलं असेल. भगवान शंकर म्हणले, नाही, मला जन्मही नाही आणि मला मरण सुद्धा नाही. मला आदिही नाही आणि अंतही नाही, असा तो भगवान शंकर आहे. म्हणले कशामुळं? तुम्ही अमर कशामुळं आणि मला मरण कशामुळं? म्हणले ऐक, मी एक अमर कथा ऐकलेली आहे. अमर कथा. आणि ती अमर कथा ऐकल्यामुळं मला जन्मही नाही आणि मला मरणही नाही. पार्वती म्हणली, मला सुद्धा आता कंटाळा आलाय. कंटाळा आला पाहिजे हो माणसाला, जन्म मरणाचा सुद्धा कंटाळा आला पाहिजे. साधू संत म्हणून तर म्हटले, हो नको आता जन्म मरण, या 84च्या फेऱ्यातून सोडव रे बाबा. पण आपण आहेत की आपल्याला हे संसारच पाहिजे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं. पार्वती म्हणले, मला सुद्धा आता ती अमर कथा ऐकायची आहे. चल कथा सांगण्यासाठी इथं नको म्हटले कैलासावर. मग थोडंसं इथून एखाद्या निवांत जागी जाऊ. निवांत जागा कशी असली पाहिजे ऐका कथा ऐकण्यासाठी. भगवान शंकर पार्वती आई साहेबाला घेऊन त्या ठिकाणी आले अमर कथा सांगण्यासाठी, ज्याला आपण आता अमरनाथ म्हणतो. बरोबर? अमरनाथच्या ठिकाणी तिथं गेल्यावर भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाला आदेश दिला, त्रिशूळ महाराज फिरून पहा बरं भोवताल कोणी आहे का. त्रिशूळाने सगळ्याला फिरून सांगितलं, निघून जा इथून, या ठिकाणाहून. हे ठिकाण रिकामं करा आता, मोकळं करा. का? कारण इथं भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब बसणार आहेत आणि त्यांना कथा ऐकण्यासाठी निवांत वेळ पाहिजे. बंद होते मॉनिटर, बंद व्हायले. त्यांना निवांत वेळ पाहिजे, डिस्टर्ब नको कोणाचा, गोंगाट नको. सगळेजण निघून गेले तिथून, पशु पक्षी प्राणी जे काही होते ते. आणि त्या निर्जन स्थळी एका झाडाखाली भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब बसले. पण त्याच झाडावर वर एक पोपटानं अंडे दिलेले होते. अंडे आणि एक अंड होतं. सगळे पशु पक्षी निघून गेले पण ते अंड तिथंच राहिलं. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं, पार्वती आता मी तुला कथा सांगतोय, पण कथा सांगताना मला समाधी लागते. म्हणजेच आपल्या कथेमध्ये पण समाध्या लागतात ना बाबा. समाध्या कथेमध्ये लागतात ना. हा तशाच घरी मस्त पोटभर जेवलेला असते आणि मग आता उन्हाळा इथून हळूहळू सुरू होते. घरी गरमाय लागते आणि इथं करमाय लागते. करमते आणि इथं येऊन करमते. मग इथं समाधी लागते. समाधी लागली पाहिजे. भगवान शंकराला पण लागली. काय म्हणतात भगवान शंकर, पार्वती ऐक, आता मला कथा सांगताना समाधी लागेल. कारण राम नाम एवढं गोड आहे, ते घेतल्याबरोबर भगवान शंकराला समाधी लागायची. आणि मी समाधी अवस्थेमध्ये गेलेलो पाहून
तुला वाटेल महाराज झोपले की काय की, म्हणून मग तू काय करायचं, हुंकार देत राहायचा, मी कथा सांगत राहील आणि तू ह म्हणत राहायचं. काय म्हणायचं, ह म्हणायचं. आज्या कथा सांगता की नाही नातवाला, आता आज्याही तशा राहिल्या नाही कथा सांगणाऱ्या, आणि नातूही तशी राहिली नाही. आता झोपताना नाताला मोबाईल लागते, बरोबर, आणि आजीलाही मोबाईल लागायला. आजी सुद्धा आता मोबाईल युजर झाली. पार्वतीनं हुंकार द्यायला सुरुवात केली. भगवान शंकरांनी एक एक कथा सांगायला सुरुवात केली. पण कथा अर्ध्यापर्यंत गेली त्यावेळेला त्या अंड्यामधून एक पोपटाचं पिल्लू बाहेर आलं. पोपटाचं पिल्लू जन्माला आलं आणि ते सुद्धा कथा ऐकायला लागलं. थोडा वेळ झाला आणि कथा ऐकत ऐकत पार्वती आईसाहेबाला झोप आली. झोपली पार्वती. पार्वती झोपल्यावर त्या पिल्लाला वाटलं पार्वतीनं तर डोळे बंद केले, आता महादेव कथा सांगणार नाहीत, कथा अर्ध्यात बंद पडणार. मग पार्वतीच्या आवाजामध्ये आपणच जर ह म्हणत राहिलो तर, त्या पोपटाच्या पिल्यानं पार्वतीच्या आवाजामध्ये ह म्हणायला, हुंकार भरायला सुरुवात केली आणि कथा पूर्ण झाली. कथा पूर्ण झाल्यावर भगवान शंकरांनी डोळे उघडले आणि पार्वतीला विचारलं, पार्वती कशी वाटली कथा, कशी वाटली अमर कथा. म्हणले मालक अर्ध्यातच मी झोपी गेले होते. म्हणले मग तू जर अर्ध्यात झोपी गेली होती तर मग ह कोण म्हणत होतं, हुंकार कोण देत होतं. आजूबाजूला पाहिलं तर ते पोपटाचं पिलू झाडावर दिसलं. त्या पोपटाच्या पिल्याला विचारलं, अरे तूच ती कथा ऐकलीस का. ते म्हणलं हो मीच कथा ऐकली. अरे माझ्या परवानगी व्यतिरिक्त कथा ऐकली. भगवान शंकर रागात आले आणि रागात आल्यावर त्या पोपटाच्या पिल्याला मारायला धावले. हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि त्या पोपटाचं पिलू उडायला लागलं. माझ्या परवानगी व्यतिरिक्त माझी कथा ऐकतोस, थांब तुला मारतो, जीवे मारतो. पोपटाचं पिलू उडत उडत त्या ठिकाणी आलं ज्या ठिकाणी व्यास महाराजांचा आश्रम होता. व्यास महाराज आणि त्यांची पत्नी अंगणामध्ये बसलेले होते आणि त्याच वेळेला व्यासांच्या पत्नीला जांभाळी आली. तिनं जांभाई देण्यासाठी तोंड उघडलं आणि ते पोपटाचं पिलू आलं आणि व्यासांच्या पत्नीच्या पोटामध्ये त्यानं तोंडातून प्रवेश केला आणि त्याच ठिकाणी भगवान शंकर सुद्धा धावत आले. भगवान शंकर धावत आल्यावर रागामध्ये दिसले, हातामध्ये त्रिशूळ आहे, रागावलेले भगवान शंकर. व्यास महाराजांनी विचारलं, काय झालं शंकरजी, कुठं पळताय. म्हणले आताच एक पोपटाचं पिलू इकडं धावत आले आणि त्यानं माझी कथा ऐकली. म्हणले कोणती कथा, अमर कथा. बरं ऐकली तर ऐकली, मग काय झालं. माझ्या परवानगी व्यतिरिक्त ऐकली, माझी परवानगी सुद्धा साधी त्यानं विचारली नाही, म्हणून आता मी त्याला मारणार. म्हणले कथा कोणती ऐकली. म्हणले अमर कथा. मग आता मी त्याला मारणार. म्हणले शंकरजी वेडे आहात का काय, ज्यानं अमर कथा ऐकली ते आता मरेल का. ज्यानं अमृत प्राशन केलंय ते मरणार नाही. भगवान शंकर खजील झाले, स्वतःला लाज वाटली. रागामध्ये मी एवढा वेडा झालो. पुन्हा व्यासांनी हात जोडले, महाराज त्या पोपटाच्या पिल्यानं माझ्या पत्नीच्या पोटामध्ये प्रवेश केलाय. मग तुम्ही मला एक अगोदर काही दिवसापूर्वी वचन दिलं होतं, मी तुझ्या पोटी जन्म घेईल, तुझ्या घरी जन्म घेईल आणि भागवत ग्रंथाचा प्रचार प्रसार करेन. त्यावेळेला भगवान शंकर म्हणले मला आठवण आहे. तथाच तू म्हटले, निघून गेले. आता तीच व्यासांची पत्नी आणि त्या व्यासांच्या पत्नीच्या उदरामध्ये भगवान शंकर शुकाचार्याच्या गर्भाच्या रूपाने उपस्थित आहे. व्यासांची पत्नी गर्भवती आहे. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6, 8, 9, 10, 12 महिने झाले. व्यासांची पत्नी गरोदर आहे. वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 झाले, असं करत करत 11 वर्ष झाले. 11 व्यासांची पत्नी अजून गर्भवतीच आहे. काही लोकांना हे सांगितल्यावर खोटं वाटतं बरं का. आमच्या गावामध्ये, माझ्या गावामध्ये, स्वतःच्या गावात घडलेली घटना सांगतो. एका आईच्या पोटामध्ये एक बाळ 12 महिने होतं बाबा, 12 महिने, हो, तरी ते जन्म घ्यायला तयार नाही. मग त्या आईनं आमच्या गावामध्ये एक महादेव मंदिर संस्थान आहे, जागृत देवस्थान आहे, आम्ही त्याला कृष्णेश्वर महादेव म्हणतो. त्या महादेवाला नवस केला आणि त्या आईनं असं ठरवलं, महादेवाला वचन दिलं, हे झालेलं बाळ मी तुलाच देते, म्हणून तुलाच देते, पण या संकटातून सोडव. ते महाराज मी डोळ्यांनी पाहिलेत. ते बाळ नंतर जन्माला आलं, नंतर ते महादेवालाच दिलं. आजन्म गोसावी राहिला तो माणूस आणि
आता जवळपास मला वाटते 7 वर्ष झाले ते महाराज शिव झाले. 6 किंवा 7 वर्ष झाले असतील, बरोबर. 7 वर्ष झाले आपल्या खोबरा भरते. 12 वर्ष झाले. 12 व्यास महाराज त्या गर्भाला म्हणले उद्देशून, ओ भगवान शंकर या ना बाहेर. तेव्हा त्या गर्भानं सांगितलं आईच्या पोटातून, महाराज मी येणार नाही बाहेर. बाबा मला भीती वाटते. भीती कशाची भीती? या संसाराची भीती. हा संसार काय चांगला आहे का? म्हणून भगवान शंकर संसारात नाही रमले. आजही पहा भगवान शंकराचं मंदिर कधी गावात दिसणार नाही तुम्हाला. गावामध्ये लोक वस्तीच्या असं चारी बाजूनं घरं येतं आणि मध्यभागी भगवान शंकराचं मंदिर आहे असं कधीच दिसणार नाही. आता लोकांची माणसाची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली म्हणून सोडून द्या. आता मंदिराच्या भोवताली ही घरं व्हायला लागले, पण घराच्या मध्ये मंदिर होणार नाही. घराच्या भोवताल मंदिराच्या भोवताल घरं होतील, पण घराच्या मध्यभागी येऊन मंदिर कधीच होणार नाही भगवान शंकराचं. एक जण जा रे तुमच्यापैकी, ते मागच्याला धरून आणा बरं. कोण आहे ते तुमच्यापैकी? जाऊ द्या, लेकरायला पाठवा ऐकायला. भगवान शंकराचं मंदिर पहा आजही तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? एक तर गावाच्या बाहेर भगवान शंकराचं मंदिर बाबा, गावाच्या बाहेर. शक्यतोवर स्मशानवट्याजवळ तर हमखास शंकराचं मंदिर असणार, स्मशानात. आणि घनदाट जंगलामध्ये आजही पहा तुम्ही. अमरनाथ तर आताही हिमालयातच आहे. पण आपल्याकडचे जरी ज्योतिर्लिंग पाहिले, कृष्णेश्वर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, भीमाशंकर असेल, हे घनदाट जंगलामध्ये आहेत आजही. आमच्या जवळचा औंढा नागनाथ असेल, आता लोकवस्ती आहे तिथं, पण त्यापूर्वी ते दारुका वन नावाचं एक जंगल होतं. दारुका वन. म्हणून भगवान शंकर संसारात रमत नाहीत. भीती वाटते संसाराची भीती. मग तुम्ही म्हणाल भगवान शंकराला भीती वाटते ना, आम्ही संसार करायला म्हणजे शंकरापेक्षा आम्ही हिम्मतवान आहेत? नाही, आपल्याला त्या संसाराची जाण नाही. संसारात गुरफटल्यावर काय होतं म्हणून आपण बिनधास्त संसार करतोय. पण भगवान शंकराला माहित आहे या संसाराच्या मोहपाशात अडकल्यावर काय होतं, म्हणून भगवान शंकर संसारात यायला तयार नाहीत. त्या गर्भानं सांगितलं व्यास महाराजाला, महाराज मी येणार नाही बाहेर. 12 वर्ष झाले. 12 वर्ष. आणि 12 वर्षानंतर एक दिवस त्या व्यासांच्या पत्नीनं त्या गर्भाला उद्देशून बोलली, हात जोडले आणि सांगितलं, अरे बाळा, एखादी आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवते, त्याच्या यातना काय असतात त्या आईला विचार. तुला तर मी 12 वर्षापासून पोटात वागवते. 12 वर्षापासून. खरंच 9 महिने काय त्रास असतो त्या माऊलीला फक्त आई झाल्यावरच कळतं बाबा. ज्याला आई होता येतं त्यालाच त्या वेदना माहीत आहेत. पुरुषांना काय माहीत त्या वेदना. 9 महिने सांभाळल्याच्या नंतर स्त्रीची काय अवस्था असते त्या आईला माहीत. बाळा, मी तर तुला 12 वर्षापासून वागवते पोटामध्ये, माझा तरी विचार कर निदान. बस आईची हाक मारलेली त्या गर्भानं ऐकली आणि मग एके दिवशी 12 वर्षापासून जे पोटात गर्भ आहे त्याने एका दिवशी जन्म घ्यायचं ठरवलं. जन्म घेतला त्यानं. घेतल्याबरोबर आता ते का लहान होता का बाळ? 9 महिन्याचं बाळ लहान असते. 12 वर्ष झाले होते त्याला. 12 वर्षाचा ते बाळ जन्मल्याबरोबर तसंच पळायला लागलं. कसं पळालं साधू संतांनी वर्णन केलं. बामणाचे पोर एका खेळासी भ्याले, बामणाचे पोर एका खेळासी भ्याले, बामणाचे पोर एका खेळासी भ्याले, बामणाचे पोर एका खेळासी भ्याले. 12 वर्ष पाले रे, 12 वर्ष पाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे, ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझं सांग सोन, ऐसे खेळे रे. बामणाचे पोर एका खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले रे. आवाज बिघडायला खराब व्हायला तसा.
12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, म्हणजे भीत भीत बाहेर आले आणि नागवेची पळवणी गेले रे, नागवेची पळवून गेले. शुकाचार्य महाराज जन्माला आले. शुक, शुक म्हणजे काय? संस्कृतमध्ये पोपटाला शुक असं म्हटलं जातं, शुक असं म्हटलं जातं, म्हणून त्यांचं नाव शुकाचार्य पडलं. शुकाचार्य पळून गेले. नंतर काही शिष्यांना पाठवून शिष्यांनी त्या शुकाचार्यांना परत आणलं. मोठ्या गोड कथा आहेत, पण काही कथा मला ह्या थोड्याशा, मी सांगितलं अगोदरच, माझी अडचण अशी आहे, आपल्याला का 1 दिवसाची कथा थोडीशी कमी करायची आहे. जी कथा 7 दिवस सांगायची ती 6 दिवसात पूर्ण करायची आहे. म्हणून शुकाचार्य परत आले आणि त्यांनी भागवत ग्रंथाचा प्रचार प्रसार करायचं ठरवलं. व्यास महर्षीकडून सगळी 18,000 श्लोकांची संहिता शुकाचार्यांनी शिकून घेतली. आता आपल्याकडे ग्रंथ तयार आहे, म्हणजे ग्रंथ व्यास महाराजांनी लिहिला. कथा सांगणारा शुकाचार्य सुद्धा तयार आहे. शुकाचार्यांचा जन्म सांगितला, पण ज्याला कथा सांगायची आहे तो श्रोता अजून नाहीये. तो श्रोता म्हणजे कोण? कोणाचा उद्धार झाला या कथेनं? राजा परीक्षिती तो श्रोता आहे. ग्रंथ कसा तयार झाला सांगितलं, कोणी लिहिला? गणपती बाप्पांनी येऊन व्यास महाराजांना लिहायला मदत केली. जो कथा सांगणार आहे आता परीक्षितीला, तो शुकाचार्य महाराज, त्याचा देखील जन्म पाहिला. आता आपल्याला कथा ऐकायची आहे त्या पांडव कुळातला प्रसिद्ध राजा, न्यायी राजा, त्या राजा परीक्षितीच्या जन्माची. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू आणि पुढची कथा ऐकू. लक्ष्मी शरणधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शरणधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरणधर सीतापती रघुवीर. सर्वांनी भजन करायचं, टाळी वाजवायची. लक्ष्मी शरणधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरणधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरणधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शरणधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. जय. जय श्री राधेश्याम. राजा परीक्षितीच्या जन्माची कथा ऐकायची आहे. महाभारताचं युद्ध संपलं होतं. महाभारताचं युद्ध संपलं होतं. भारताच्या इतिहासामध्ये
एवढी जीवितहानी कधीच झाली नव्हती. जे महाभारताचं युद्ध झालं, भारतातले पूर्ण क्षत्रिय संपले होते. पूर्ण क्षत्रिय, काही मोजके वीर जिवंत उरले होते. मोजके वीर. आणि त्या सगळ्या सैनिकांचे मृतदेह पडले होते कुरुक्षेत्रावर. गिधाड येऊन लचके तोडायचे त्या प्रेताचे. रक्ताचा पूर वाहत होता असं म्हणतात त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवर. रक्ताचे पाट वाहत आहेत आणि त्यामध्येच एका जागी दुर्योधन घायाळ झालेला. महाभारताच्या युद्धाचा प्रसंग. दुर्योधन शरीरामध्ये रक्ताचा एकही थेंब शिल्लक राहिला नाही. कमरेमध्ये गदेचे प्रहार करून भीमानं एवढा मारला त्याला, अंगामध्ये त्राण उरला नाहीये, पण अजून जीवही गेला नाही. जिवंत आहे अजून, पण रक्ताचा एक थेंब शरीरात राहिला नाही. त्यावेळेला त्यानं मोठ्या आवाजात सगळं बळ एकवटून त्यानं आवाज दिला, अरे जो कोणी पांडवांना मारेल, पांडवांचे मुंडके कापून जो कोणी माझ्या समोर आणून टाकील त्याला माझं अर्ध राज्य देईन आणि माझ्या सैन्याचा सेनापती करेन. आता मरतो का मग मरतो माहित नाही, तरी काय म्हणतो, पांडवाचे मुंडके कापून आणून देणाऱ्याला माझं अर्ध राज्य देईन. तुझा क्षणाचा भरोसा नाही आणि तू राज्य देणार अर्ध.
आता मरणार का मग मरणार माहित नाही. आणि सैन्याचा सेनापती, सगळं सैन्य मारल्या गेलं, मग कोणाचा सेनापती करणार? तरी देखील अर्ध राज्य देणार. त्यावेळेला त्याचाच एक मित्र अश्वत्थामा, त्याचं नाव अश्वत्थामा पुढे आला आणि अश्वत्थामानं सांगितलं, अरे मित्रा, हा तुझा मित्र अजून जिवंत आहे. अश्वत्थामा माझं नाव, मी आणतो पांडवांचे मुंडके कापून, मी आणतो. निघाला अश्वत्थामा निघाला. त्याच वेळेला देवाला सगळं माहिती आहे बरं का, काय होणार आहे त्याला सगळं माहिती आहे. पांडवाला सांगितलं, अहो चला, युद्ध करून करून कंटाळा आला. आपण म्हणत नाही का, बोर झालं, एकच काम करून करून खूप बोर व्हायले, चला काहीतरी कामात बदल करू. चला, पांडवांनो जेवण केले. पाचही भावांना घेतलं, पांडवांना घेतलं, द्रौपदीला घेतलं, कुंतीला घेतलं आणि भगवान कृष्ण फेरफटका मारायला. आपण म्हणतो ना, जेवण झाल्यावर शतपावली केली पाहिजे, शतपावली. भगवान कृष्ण पांडवांना घेऊन निघाले आणि इकडं खोलीमध्ये पांडवांनी आपल्या द्रौपदीनी पाचही मुलांना, 5 मुलं पांडवासारखेच दिसायचे, 5 पांडवापासून झालेले द्रौपदीचे 5ही मुलं खोलीमध्ये झोपवले. आणि भगवान कृष्ण अर्जुनाला घेऊन, भीमदादाला, नकुल, सहदेव, धर्मराज 5ही जणांना घेऊन फिरायला गेले. पण त्याच वेळेला तो वाईट उद्देशानं, पांडवांना मारायच्या उद्देशानं आलेला अश्वत्थामा त्या खोलीमध्ये आला, ज्या ठिकाणी 5ही पांडवांचे मुलं, पांडवासारखेच दिसणारे मुलं गाढ झोपेमध्ये होते. तलवार काढली त्यानं आणि सपासप तलवारीचे वार करून 5ही जणांचे मुंडके धडावगळे केले आणि आपल्या खांद्यावरचा शेला, खांद्यावरचा रुमाल काढला आणि त्या रुमालामध्ये 5ही जणांचे मुंडके डोके टाकले आणि गाठोडं बांधून निघाला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते 5ही देह पडलेले आहेत, पण मुंडकेच्या व्यतिरिक्त मुंडके कापून नेले अश्वत्थाम्यानं आणि गाठोडं ठेवलं दुर्योधनापुढं. दुर्योधनाच्या पुढं रक्तानं भरलेली तो शेला पाहिला आणि दुर्योधनाला आनंद झाला. बस, माझ्या मित्रानं काम केलं. मित्रानं, अरे 18 अक्षौहिणी सैन्याला जे जमलं नाही ते काही क्षणामध्ये अश्वत्थाम्या तू केलंस. वा, दे माझ्याकडे ते भीमाचा मुंडका दे. भीमाचं वेड्यासारखा बोलू लागला, वेड्यासारखं. कारण त्याचा मानस जो पांडवांना मारण्याचा होता, लहानपणापासून त्याच्या डोक्यात एकच विचार, पांडवांना संपवायचं आणि त्यांचं राज्य आपण घ्यायचं. ती इच्छा पूर्ण झाली आणि आयुष्यातली तेवढी मोठी इच्छा पूर्ण झाल्यावर दुर्योधन वेड्यासारखं करू लागला, वेड्यासारखं. अरे अश्वत्थाम्या, दे भीमाचा मुंडका दे, भीमाचं. कारण भीमासोबत फार कट्टर दुश्मनी. भीमाला मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला. भीमाला लाडू फार आवडायचे, बुंदीचे. बुंदीमध्ये विष टाकून बुंदीचे लाडू खाऊ घातले. लाक्षागृहामध्ये मारण्याचा, जाळून मारण्याचा प्रयत्न केला. पण देव ज्याचा पाठीराखा आहे ते मरतील का? पण ते मुंडके पाहिल्यावर दुर्योधन वेड्यासारखा बोलू लागला, दे ते भीमाचा मुंडका माझ्या हातामध्ये दे. अश्वत्थामानं गाठोडं सोडलं, त्याच्यातलं एक भीमासारखा दिसणारा मुंडका केसाला धरून त्याच्या दुर्योधनाच्या समोर धरलं. धरल्याबरोबर दुर्योधनानं मुठी आवळल्या आणि मुठी आवळून कर्काचून आवळून ती कवटी दाबली. दाबल्याबरोबर काडकन आवाज झाला, कवटी फुटली. कवटी फुटल्याबरोबर दुर्योधनानं ती कवटी हातातली फेकून दिली. अरे कोणाचं मुंडका कापून आणलंस, कुणाचा? अश्वत्थामा म्हटला, अरे पांडवाचे तर मुंडके येते, पांडवाचेच मुंडके. पांडवाचे असू शकत नाही. कशावरून? हे पांडवासारखे तर दिसतात, पांडवासारखे दिसतात, पण हे पांडवांचे नाही. कशावरून? अरे गदेचे शेकडो प्रहार करून ज्याचं डोकं फुटत सुद्धा नाही, ती कवटी हाताना फुटेल का? वज्रदेहाचा असणारा भीम, त्याचं शरीर वज्राचं आहे आणि गदेचे हजारो प्रहार डोक्यावर जरी केले तरी डोकं फुटत नाही. बोलताना इको जरासा दादा कमी करा थोडासा, आणि गाताना तेवढाच वाढवून द्या, बाकी रिपीट वाढवू नका बरं का, गोंगाट व्हायला खूप. ही कवटी भीमाची नाहीये, भीमाची नाही, मग कोणाची? ही पांडवासारखी दिसणारी असू शकते, पण भीमाची नाही. सोड ते गाठोडं, दाखव मला सगळे. 5ही मुंडके दिसणार, ते पांडवासारखे दिसणारे मुंडके एका लाईन मध्ये ठेवले, एका रांगेत ठेवले. आणि दुर्योधन, आतापर्यंत हसणारा दुर्योधन आता मात्र रडू लागला. अरे अश्वत्थाम्या, काय केलंस तू? घात केलास रे, घात केलास. काय झालं मित्रा, असं का बोलतोस? अरे हे पांडव नाहीत तर मग कोण आहेत?
अरे हे पांडव नाहीत, पांडवासारखेच दिसणारे, पांडवापासून झालेले द्रौपदीचे 5 मुलं आहेत. हा भीमासारखा दिसणारं मुंडकं जे आहे हे भीमाच्याच मुलाचं आहे. हे धर्मासारखा दिसणारं मुंडकं म्हणजे धर्माच्या मुलाचं. हे अर्जुनासारखा दिसणारं डोकं म्हणजे अर्जुनाच्या मुलाचं आहे. आणि तू काय केलंस हे? अरे हेच तर आमच्या वंशाचे शेवटचे दिवे आहेत आणि तेच त्यांना सुद्धा तू मारलंस. हेच तर आमचा वंश चालवणारे होते, हेच तर आमचा वंश चालवणार. आता आमच्या वंशामध्ये आमचं कुल पुढं चालवणारा कोणीही जिवंत ठेवला नाहीस. तू काय केलंस ते? दुर्योधनाला एक श्राप होता. ज्यावेळी दुर्योधन एकाच वेळी आनंदी होईल आणि त्याच वेळी दुःखी सुद्धा होईल, त्याच वेळी दुर्योधनाचा प्राण जाईल असा शाप होता दुर्योधनाला. आतापर्यंत दुर्योधन आनंदी होता ना, पहिल्यांदा हसू लागला, त्याला आनंद झाला ते 5 मुंडके पाहिल्याच्या नंतर. पण ते मुंडके पांडवाचे नाहीत, त्यांच्या मुलाचे आहेत हे जेव्हा कळालं त्याला, त्यावेळेला दुःख झालं. हेच तर आपल्या कुलाचे कुलदीपक. पुन्हा आनंद झाला, अरे जे मला जमलं नाही कधीच पांडवाला मारणं, निदान तू त्याच्या मुलांना तरी मारलंस. पुन्हा आनंद झाला. एकाच वेळी आनंद आणि दुःख झाल्यामुळं दुर्योधनाला आपला प्राण गमवावा लागला. दुर्योधन मेला. पण अश्वत्थामा तिथून पळून जाऊ लागला. इकडं म्हणजे ज्या ठिकाणी आता भगवान कृष्ण पांडवाला घेऊन फिरायला गेले होते ते त्या ठिकाणी परत आले आणि त्या खोलीमध्ये आले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले ते 5ही देह पाहिले, मुंडके जागेवर नाहीत. ती अवस्था पाहिली त्या 5ही मुलांची आणि द्रौपदी मोठ्यानं रडायला लागली. द्रौपदी रडायलेली पाहिली आणि धर्मानं सांगितलं, खबरदार द्रौपदी, डोळ्यातून अश्रू निघाला तर रडायचं नाही. क्षत्रिय आहेत आपण आणि क्षत्रियांच्या बायकांनी कधी रडायचं नसतं. वीरगतीला प्राप्त झाले तुझे 5ही मुलं. वीर मरण आलंय त्यांना, वीर मरण आलंय. द्रौपदी शांत आहे. त्या मुलांचे अंतिम संस्कार केले. रात्र निघून गेली. रात्रभर द्रौपदी रडते, रात्रभर. पण तोंडातून आवाज काढण्याची मुभा नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान कृष्ण बसलेले आहेत आपल्या खोलीमध्ये आणि त्यावेळेला द्रौपदी दरवाजात आली. आल्याबरोबर ओळखलं. दारात बहीण आली, आपली बहीण. सख्खी बहीण नाहीये द्रौपदी, मानलेली बहीण आहे, फक्त मानलेली. सख्ख्या बहिणीचं नाव सुद्धा बऱ्याच जणांना माहित नाही भगवान कृष्णाच्या. पण सख्ख्या बहिणीचं नाव देखील माहित नसताना मानलेल्या बहिणीसाठी रात्रंदिवस सोबत राहिला पांडवाच्या. त्याला देव म्हणतात, त्याला कृष्ण म्हणतात. रात्रंदिवस सोबत, सुखामध्ये तर आहेच आहे, दुःखात सुद्धा सोबत. आलीस का कृष्णे? द्रौपदीला भगवान कृष्णे असं म्हणायचे. कृष्णे तिचं नाव. द्रौपदीला कृष्णे म्हणायचे. आलीस का कृष्णे? हो दादा. चेहऱ्याकडे पाहिलं. अगं रडतेस तू? दादा रडू नाही तर काय करू? रडू नाही तर काय करणार? अरे ज्या आईचे 5 मुलं एका क्षणात संपले, एका क्षणात, त्या आईच्या हृदयाची अवस्था तुला काय कळणार? देवाला म्हणते बरं का, देवाला, त्याला सगळं दुःख माहीत, सगळं सुख माहीत, पण त्या देवाला त्याची बहीण भांडते, बहीण. अरे दादा तुला काय दुःख माहिती आहे का आईचं? ज्या माऊलीचं एखादं मूल मरण पावते, बरेच लहान मुलं, कोणी गर्भातच जाते, कोणी जन्मल्यावर जाते, कोणी महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात. लहानपणीच गेलेल्या बाळाचं दुःख ती आई जन्मभर सांभाळते. जन्मभर हृदयामध्ये ते दुःख काट्याप्रमाणे टोचत राहतं त्या माऊलीच्या. माझं एक बाळ लहानपणीच गेलं, लहानपणीच. अरे दादा माझे 5 मुलं मारलेत त्या वैर्यानं, 5 मुलं. मग काय करायचं म्हणतेस? शिक्षा झाली पाहिजे त्याला. 5ही पांडवाला बोलवलं आणि भगवान कृष्णानं आदेश दिला, जा रे पकडून आणा त्याला. अश्वत्थाम्याला अर्जुनानं पकडून आणलं, एका क्षणात बांधून समोर टाकलं. सांगा काय करायचं याचं? मार दिया जाय या छोड दिया जाय? कृष्णानं विचारलं धर्मराजाला, धर्मराज बोला काय करायचं याचं? ते म्हणले याच्यावर जास्त अधिकार, शिक्षा देण्याचा अधिकार हा द्रौपदीला आहे. द्रौपदीला. म्हणले कशामुळं? कारण 5ही मुलं द्रौपदीचे मेलेत. आमचं तर एक होतं, धर्मापासूनचं एक होतं, भीमाचं एक, अर्जुनाचं एक. आणि मुलावर आईचा अधिकार जास्त असतो, कारण तिने 9 महिने सांभाळलेलं आहे. म्हणून द्रौपदीला विचारा काय करायचं? अश्वत्थामा पडलेला आहे खाली, बांधून, हातपाय बांधून आणलेला. आणि द्रौपदीला कृष्णानं विचारलं, सांग द्रौपदी काय करायचं याचं? त्यावेळेला द्रौपदी म्हणले, दादा सोडून द्या याला. काय म्हणले? सोडून द्या.
ज्या आईचे 5 मुलं ज्यानं मारले, त्या मारेकऱ्याला कोणती आई म्हणेल सोडून द्या? जगातली दुसरी आई कोणी म्हणेल का? नाही म्हणणार. तरी पण द्रौपदी म्हणली, दादा सोडून द्या, त्याला सोडून द्या. अगं द्रौपदी, एवढा वेळ तर म्हणत होती त्याला पकडून आणा, शिक्षा करा त्याला, आणि आता सोडून द्या म्हणतेस, असं कसं? दादा, मुलगा मेल्याचं दुःख हे आईलाच माहित असतं. बरं, मग जे मला दुःख झालंय तेच दुःख अजून कोणाच्या तरी आईला व्हावं असं मला वाटत नाही. जे माझ्या वाट्याला दुःख आलंय, म्हणजे माझं पोरग मेले, माझे 5 पोरं मेलेत, ते दुःख याला मारल्याच्या नंतर याच्या आईला सुद्धा होणार. याच्या आईला सुद्धा मुलगा मेल्याचं दुःख होणार, आणि माझ्यामुळं दुसरी एखादी जगातली स्त्री दुःखी व्हावी असं मला वाटत नाही, म्हणून सोडून द्या याला. कृष्ण म्हणला, जी शिक्षा करणारी आहे तीच जर सोडून द्या म्हणते तर आपल्याला काय अधिकार शिक्षा करण्याचा? तरी पण तो अश्वत्थामा पळून जात असताना अर्जुनानं पकडलं त्याला आणि त्याच्या डोक्यावर असणारा तो मणी काढून घेतला. मणी काढून घेतला आणि त्याला हाकलून दिलं, शिव्या देऊन हाकलून दिलं. आणि असं म्हणतात, शहाण्या माणसाला शिव्या जरी दिल्या त्याला मारल्यासारखं आहे, मारल्यासारखं. शहाण्याला शब्दाचा मार असं म्हणतो आपण, म्हणून त्याला शिव्या देऊन हाकलून दिलं. पण तो एवढा शहाणा नव्हताच, लांब गेला आणि त्यानं ब्रह्मास्त्र काढलं आणि पांडवांच्या दिशेनं सोडलं. त्याचबरोबर ते ब्रह्मास्त्र ज्या वेळेला येऊ लागलं, पांडवांच्या घराण्यातली ती सून, अभिमन्यूची पत्नी, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, आणि त्या अभिमन्यूची पत्नी, तिचं नाव उत्तरा, ती गर्भवती होती. तिच्या गर्भामध्ये दाह होऊ लागला, आग होऊ लागली सगळ्या अंगाची. कशामुळं? त्या ब्रह्मास्त्रामुळं. तिनं कोणती आई समोर हात जोडले, कोणती आई साहेब मला वाचवा, मला त्रास होतोय, माझ्या गर्भामध्ये दाह होतोय, आग होते माझ्या अंगाची, मग वाचवा मला. त्यावेळेला कुंतीनं सांगितलं, अगं प्रत्येक संकटात वाचवणारा तो भगवान कृष्ण आहे. आमच्यावर सुद्धा जेव्हा जेव्हा संकट आलं त्या कृष्णानंच आम्हाला वाचवलं. मी काहीच करू शकत नाही, माझ्या समोर हात जोडू नकोस. कोणाला शरण जा? कृष्णाला शरण जा. बस भगवान कृष्णासमोर उत्तरेनं हात जोडले आणि सांगितलं, हो मला वाचवा. त्यावेळेला कृष्णानं सुद्धा उत्तरेसमोर हात जोडले. हो, मला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. उत्तरा म्हणली, मी काय देऊ शकते तुम्हाला? काय आहे माझ्याकडं? तुम्ही माझं रक्षण करा बस. भगवान कृष्ण म्हटले, मला तुझं मातृत्व दे, मातृत्व दे. आणि त्यावेळेला भगवान कृष्णाने अंगठ्या एवढा देह धारण केला, अंगुष्ठा एवढा देह, आणि गर्भामध्ये उत्तरेच्या जाऊन त्या गर्भाचं रक्षण केलं त्या ब्रह्मास्त्रापासून. ब्रह्मास्त्र जेव्हा येऊ लागलं त्यावेळेला त्या ब्रह्मास्त्रापासून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. कसं रक्षण केलं? त्या गर्भाच्या भोवताल भगवान कृष्ण फिरू लागले आणि त्या फिरत असलेल्या भगवंताकडं त्या गर्भानं पाहिलं. गर्भानं तो पाहू लागला, कोणीतरी आहे जो फिरून फिरून माझं रक्षण करतोय. असं रक्षण त्या गर्भामध्ये असताना त्या गर्भाचं केलं आणि तोच पुढं जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर त्याचं नाव परीक्षिती ठेवलं. परीक्षिती ठेवण्यामागं काय कारण? त्यानं विचार केला, अरे गर्भामध्ये असताना, आईच्या पोटात असताना कोणीतरी होता जो चारही बाजूना फिरून माझं रक्षण करत होता. जन्मल्याच्या नंतर प्रत्येक माणसाकडे पाहून तो असं परीक्षण केल्यासारखा पाहू लागला. हा तर नव्हता, हा तर असेल. प्रत्येकाकडे पाहून परीक्षण करायचा, म्हणून त्याचं नाव परीक्षिती असं ठेवलं. बोले परीक्षितजी महाराज की. राजा परीक्षितीचा जन्म. प्रत्येक जीव गर्भामधली अवस्थाच अशी असते. म्हणून म्हटलं मी, माणसाला कधीतरी कंटाळा आला पाहिजे या 84 लक्ष योनीमध्ये फिरताना. साधू संत म्हणूनच म्हटले, कंटाळा आला त्यांना. जन्म मरण नको आता, नको येर झार, नको अहिकाचा नाता, व्यर्थ बडीवार. सगळे साधू संतांनी तेच मागलं, पण आपल्याला कंटाळा येत नाही जन्म मरणाचा. सोपं आहे का? 9 महिने आईच्या पोटामध्ये, त्या अंधकारामध्ये गर्भाची अवस्था अशी असते. कोणी नसतं तिथे वाचवणारं, कोणी नसतं सोबतीला. आणि तेव्हा प्रत्येक जीव विनंती करतो भगवंताची, प्रत्येक जीव, देवा एकदा सोडव रे यातून.
तुम्ही म्हणाल आम्हाला लक्षात कसं नाही? माणसं आहेतच असे बेईमानी वृत्तीचे. माणसाची वृत्तीच मुळात बेईमानी, म्हणून माणसं विसरतात. गर्भामध्ये प्रत्येक जीव विनंती करतो भगवंताची, देवा एकदा सोडव याच्यातून. मग देव म्हणते सोडवतो. देव असा आहे, तुमच्याकडून काहीतरी घेतो तेव्हाच तुम्हाला देतो. घेशी तेव्हा देशी. हा, हे माझ्यासाठी चांगलं झालं, कारण तुम्हाला प्रमाण पाठ आहेत. इतकं जरी सांगितलं तर पुढचं आपोआप येते म्हणल्यावर बरं झालं. देवाला असं म्हटलंय, अरे तू एवढा उदार आहेस. किती उदार, काहीतरी घेतल्याशिवाय देत नाहीस. म्हणून आपण म्हणतो ना, मग देवाकडे जाताना रिकामे हाताने जाऊ नये. भागवताला जाताना निदान आरतीचं ताट, देवासाठी 2 फुलं तरी आणले पाहिजे. बरोबर, निदान देवासाठी 2 फुलं तरी. असा ते उदार आहे. मग तुम्ही म्हणाल त्या आईच्या पोटामध्ये असणाऱ्या गर्भानं देवाला काय दिलं म्हणून गर्भातून सोडवलं? देवाला एक वचन देतो प्रत्येक जीव, देवा अरे मरेपर्यंत तुझं नामस्मरण करील, मरेपर्यंत भजन करील. देव म्हणतो मग सोडवतो बाबा, सोडवतो. पण माणसं असे बेईमान आहेत, जन्मल्यावर त्या देवाचं नाव सुद्धा घेत नाहीत. नाव सुद्धा. साधू संताला पाया पडावं लागलं. अरे भजन करा. कशामुळं करा? कारण तुम्ही वचन दिलंय, एकदा सोडव बाबा, एकदा सोडव. हो, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे. रात्री आणि दिवस पांडुरंग. काय रात्री आणि दिवस? आठवीन पाय. तुझे पाय तुझ्या चरणाचं चिंतन करेल देवा. रात्रंदिवस तुझं नाव घेईल रे. पण एकदा सोडव, एकदा. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे. अंधाराचं हे जाळं काढ रे बाबा. मग देव त्या गर्भाला, त्या जीवाला जन्माला घालतो. पण माणसं एवढे बेईमान,
जन्माला आल्याच्या नंतर नावच घेत नाहीत नावच. म्हणून साधू संत पाया पडून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. पाया पडून सांगितलं. टाळी वाजवत जा, भजन करत जा, साधू संतांनी सांगितलं माय बाप. चला आता तो राजा परीक्षिती जन्माला आला. परीक्षिती राजा परीक्षिती लहानाचा मोठा होतोय. आणि एके दिवस पांडवांना बातमी समजते की भगवान कृष्ण आपलं जीवन कार्य भगवंतानं संपवलं आणि भगवान कृष्ण आता आपल्या स्वधामाला गोलोकाला निघून गेले. मग पांडव म्हणले, आपण तरी कशाला थांबायचंय, आपण सुद्धा राहू नाही इथं, आपण सुद्धा स्वर्गाला जाऊ. निघाले पांडव स्वर्गाला निघाले. आणि राजगादीवर आपला उत्तराधिकारी म्हणजेच अर्जुनाचा नातू, तेवढाच एक उत्तराधिकारी त्यांचा राजा परीक्षिती. त्या परीक्षितीला गादीवर बसवलं. राजा परीक्षिती न्यायानं राज्य करू लागला आणि पांडव स्वर्गाकडे निघाले. स्वर्गाकडं असं म्हणतात, केदारनाथ पासून स्वर्गाला जाण्याचा रस्ता आहे. आणि पांडव तिथं गेले आणि तिथं पांडवांनी ते मंदिर बांधलं. कोणतं? ते जे केदारनाथाचं मंदिर आहे माय, ते पांडवकालीन आहे. पांडवकालीन आजपासून सुमारे 5,500 वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे. 5,500 वर्षापूर्वीचं. 2011 मध्ये तिथं एक मोठी ढगफुटी झाली. ढगफुटी, खूप पाऊस पडला आणि पाठीमागूनच केदारनाथ मंदिराला लागूनच थोड्या अंतरावर मला वाटते मंदाकिनी नदी, तिचं नाव बरोबर आहे बाबा, मंदाकिनीच ना. हा, मंदाकिनी नदीला एवढा पूर आला, एक डोंगरच्या डोंगर अख्खा वाहून त्या नदीच्या प्रवाहासोबत मंदिराकडे आला आणि लाखोच्या संख्येनं तिथं हजर असणारे भाविक त्या पुरामध्ये वाहून गेले. आजपर्यंत तेवढी मोठी हानी केदारनाथमध्ये कधीच झाली नाही. त्यावेळेला पूर आला, पाहणाऱ्याला असं वाटलं असेल आता मंदिर सुद्धा राहत नाही. पण भगवंताची लीला, भगवान शंकराची लीला. हो, पांडवांनी तिथं शंकराची पूजा केली होती. ते मंदिर पांडवांनी बांधलं होतं. त्या मंदिराच्या पाठीमाग एक एवढा मोठा दगड येऊन बसला त्या पाण्याच्या प्रवाहासोबत, पाण्यासोबतच. त्या डोंगरामधून आलेला एक एवढा मोठा दगड की त्यानं त्या नदीच्या प्रवाहाला 2 भागामध्ये विभागलं. ते येत असलेलं पाणी त्या दगडामुळं 2 बाजूला गेलं आणि मंदिर मध्ये सुरक्षित राहिलं. भगवंताची लीला आजपर्यंत कोणाला नाही समजली बरं का, आजपर्यंत कोणाला नाही समजली. काही जण म्हणतील, महाराज तुमचे महाराज लोकांचा व्यवसाय असतात म्हणे देवाचं, देवाविषयी सांगणं, देव आहे असं सांगणं. जगामध्ये देवच नाही काही जण म्हणतात. पण अशा काही घटना तुम्हाला सांगतो, त्या मान्य कराव्याच लागतील, तुम्हाला कराव्याच लागतील. जगन्नाथपुरी एक धाम आहे आणि त्या जगन्नाथपुरी मंदिरावर एक धर्मध्वजा आहे, एक पताका आहे. दररोज पताका बदलल्या जाते आणि त्याचं वैशिष्ट्य असं, वारं जर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर ती पताका पश्चिमेकडून पूर्वेकडे हवेत उडते. जर फॅनची हवा इकडं चालू आहे म्हणजेच ही शाल अशी इकडं माझ्याकडे उडायली, पण तिथली पताका फॅन जरी असा चालू असेल तर ती इकडून तिकडं उडते. त्याच जगन्नाथपुरीच्या मंदिरावर एक चक्र आहे. चक्र भगवान जगन्नाथाचं सुदर्शन चक्र आहे. ते जगन्नाथपुरी मधून कोण्याही ठिकाणावरून पाहिलं तर चारही बाजूने कुठूनही पहा तुम्हाला सारखंच दिसणार. ते असं वाटते आपण मंदिराच्या समोरच आहेत, काही की कुठूनही पाहिलं तर ते चक्र दिसते. त्याच जगन्नाथपुरीच्या मंदिराची सावली दिवसभरामध्ये सूर्य कोण्याही दिशेला जाऊ द्या कुठंच सावली पडत नाही. काय वैशिष्ट्य असेल? चला, त्या केदारनाथच्या ठिकाणी पांडवांनी पूजा केली आणि पांडव तिथून स्वर्गाकडे निघाले. स्वर्गाकडे समोर धर्मराज चाललेले आहेत. सगळ्यात मोठा भाऊ पांडवांचा युधिष्ठिर, त्याला धर्म म्हणतो आपण. धर्म, तो धर्म आहे. त्याच्या पाठीमाग भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि पाठीमाग द्रौपदी चालते. द्रौपदी पण काही अंतर चालून गेल्याबरोबर
त्या स्वर्गाच्या रस्त्यावरून नकुल सहदेव खाली पडले, त्यांचं पतन झालं असं म्हणतात. नकुल सहदेव त्यांचं पतन झालं. स्वर्गामध्ये जायला मिळालं नाही नकुल सहदेवाला. पांडव आहेत ते पांडव, ज्यांच्या सोबत देव 24 तास राहतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी देव ज्याच्या सोबत 24 तास राहतो, त्यांना सुद्धा स्वर्गात जायला भेटलं नाही. नकुल सहदेवाला खाली पडले. कशामुळे त्यांचं पतन झालं तर त्यांच्या मनामध्ये अहंकार आला. अहंकार होता की आमच्यासारखे सुंदर पुरुष या जगामध्ये कोणी नाहीत. नकुल आणि सहदेव, हो, सौंदर्याचा अभिमान त्यांना. आणि थोडं अंतर चालून गेल्यावर लगेच अर्जुनाचा नंबर. अर्जुन खाली पडला. अर्जुन खाली पडला. कशामुळे पडला तर त्याचं देखील कारण सांगितलं. अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर, माझ्यासारखा जगामध्ये बाण चालवणारा कोणीच नाही असा अभिमान, अहंकार अर्जुनाला होता. म्हणून त्याचं देखील पतन झालं. अहंकारामुळे भल्या भल्यांचं पतन झालं. गर्वाचे घर खाली असं कशामुळे म्हणतो मग आपण? गर्वाचे घर खाली. अहंकारामुळे स्वर्गामध्ये सुद्धा अर्जुनाला सुद्धा जायला मिळालं नाही. अहो, ज्याच्या रथावर सारथी म्हणून काम केलं देवानं, ज्याच्या गाडीचा ड्रायव्हर स्वतः कृष्ण झाला, त्याला सुद्धा स्वर्गात जायला जागा मिळाली नाही. पुढं भीमदादा तो देखील खाली पडला. कारण त्याला देखील ताकदीचा अभिमान, सर्वश्रेष्ठ गदा चालवणारा, गदाधारी असणारा भीम, त्याला देखील अभिमान झाला, म्हणून तो खाली पडला. नंतर द्रौपदी सुद्धा स्वर्गात जाऊ शकली नाही. द्रौपदी सुद्धा 5 प्रतिव्रता सांगितल्या. सीता, तारा, मंदोदरी, त्याच्यामध्ये द्रौपदीचा नंबर. जगामध्ये पतिव्रता असणारी ती द्रौपदी, 5 पतिव्रता सांगितली. त्या द्रौपदीला सुद्धा स्वर्गात जाता आलं नाही. ती सुद्धा स्वर्गाच्या रस्त्यावरून तिचं पतन झालं, खाली पडली. त्याचं कारण सांगितलं. द्रौपदीला कशामुळे स्वर्गात जाता आलं नाही त्यावेळेला सांगतात. द्रौपदी एका दिवशी अशीच बसली होती आणि समोरून येताना कर्णाला पाहिलं आणि तिच्या मनामध्ये आता कर्ण देखील दिसायला सुंदर, शरीर यष्टी, वीर होता, शूरवीर होता. कारण तो पांडवांचाच भाऊ. त्याला पाहिल्याच्या नंतर द्रौपदीच्या मनामध्ये फक्त विचार आला होता. विचार एका क्षणासाठी, तोही एका क्षणासाठी. या 5 सोबत हा एक असता तर, तेवढा एक विचार तिच्या स्वर्गाला जाण्यापासून अडवलं आणि तिचं सुद्धा पतन झालं. पुढे धर्मराज आले. धर्मराजाला नेण्यासाठी भगवंतानं विमान पाठवलं. विमानात बसून धर्मराज स्वर्गाला जातात त्यावेळेला धर्माच्या पायाचा अंगठा गळून पडला. धर्माला सुद्धा, जो धर्म आयुष्यात खोटं बोलला नाही, कधी अनितीनं वागला नाही, त्याला नावच त्याचं धर्म ठेवलं लोकांनी. त्याचं नाव युधिष्ठिर, पण धर्मानं चालणारा म्हणून त्याचं नाव धर्मराज ठेवलं. त्याचा सुद्धा पायाचा अंगठा गळून पडला. मग अंगठा गळून पडल्याच्या नंतर त्यानं विचारलं, माझा अंगठा का गळून पडला हे मला विचारलं. तेव्हा त्यानं सांगितलं, महाराज तुम्ही खोटं बोलले होते. खोटं किती खोटं बोललो? अर्ध खोटं बोलले होते, अर्ध. म्हणले मी कधीच खोटं बोललो नाही आयुष्यात. म्हणले विचार करा, युद्ध चालू असताना भगवान कृष्णानं तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं होतं. म्हणले काय? अश्वत्थामा मेला, हत्ती मेला का माणूस मेला माहित नाही, पण अश्वत्थामा मेला. नरोवा कुंजरोवा. कृपाचार्य लय युद्ध, म्हणजे असं युद्ध करत होते की असं वाटलं आजच्या आज पांडवाची सेना संपती की काय की. मग कृष्ण म्हणले या कृपाचार्याला म्हातारा असं बंद करीत नाही. म्हणले युद्ध, या म्हाताऱ्याला सांगा तुझं पोरग मेलं. म्हणले हे कोणाचं ऐकत नाही, कोणावर विश्वास ठेवील. म्हणले धर्मानं जर म्हणला अश्वत्थामा मेला म्हणजे तर हे विश्वास ठेवील. म्हणले धर्मराज आपण सांगितल्यावर खोटं बोलणार नाही. म्हणले कृष्णानं सांगितल्यावर पाहू सांगून. कृष्ण म्हणले धर्मा तू सांग त्या कृपाचार्याला की बाबा तुझं पोरग मेला अश्वत्थामा. म्हणजे मी खोटं बोलणार नाही. म्हणले तुला खोटं बोलायला कोण सांगायला? तू असं म्हण अश्वत्थामा मेला, पण हत्ती मेला की काय? ते अश्वत्थामा नावाचा हत्ती होता एक. ते अश्वत्थामा हत्ती मेला का अश्वत्थामा तुझं पोरग मेलं माहित नाही, पण अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेला ही बातमी कळाल्याबरोबर ते कृपाचार्य मरण पावला होता. त्याचं पाप देवानं सांगितलं अर्ध खोटं बोलायला, अर्धच खोटं, अर्ध खरं होतं. अश्वत्थामा मेला, हत्ती मेला होता, पण माणूस मेला का हत्ती मेला अर्धच खोटं बोलला धर्मराज, पण त्याचा पायाचा अंगठा गळून पडला. अर्ध खोटं बोलला, पायाचा अंगठा गळून पडला. आपण जीवनामध्ये अर्ध खरं बोलत नाही. विचार करा आपलं स्वर्गाला काय जाईल, निदान डोक्याचा एक केस तरी. म्हणून अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला,
अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला कर्मासाठी गेला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला वदविले मुखे नारायणे धर्मा. नारायण भगवंतानं स्वतः खोटं बोलायला सांगितलं तरीही अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. त्या कर्मासाठी त्या खोटं बोलण्यामुळं धर्माला आपला अंगठा गमवावा लागला. बिगर अंगठ्याचा धर्मराज स्वर्गाला गेला, बिगर अंगठ्याचा. चला, म्हणून माणसानं शक्यतोवर असे पाप कर्म नाही करायचे. खोटं नाही बोलायचं, चोरी नाही करायची, काम क्रोध लोभ या विकारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा, पाप नाही करायचं. सगळ्या सांगण्याचा अर्थ एक, बाबा जो पाप करत नाही त्याला कोणाच्याही बापाला भ्यायची गरज नाही. एकच वाक्य लक्षात ठेवायचं, जो पाप करत नाही तो कोणाच्या बापालाही भीत नाही. चला, पांडवांचं स्वर्गारोहण असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर राजा परीक्षितीचं राज्य सुरू झालं. आनंदानं राजा परीक्षिती राज्य करतोय. न्यायप्रिय राजा, धर्मानं धर्माचाच नातू, मग तो धर्मानं चालणारा असणारच. सगळीकडे धर्माचं राज्य आहे. पूर्ण भारतावर, अखंड भारतावर धर्माचं राज्य आहे. आणि एके दिवशी तो राजा परीक्षिती घोड्यावर बसला आणि त्यानं विचार केला आपल्या राज्यामध्ये काय चाललंय हे पाहिलं पाहिजे. प्रत्येक राजाचं कर्तव्य आहे ते. आपली प्रजा सुखामध्ये आहे का दुःखामध्ये आहे ते पाहिलं पाहिजे. रामप्रभू सुद्धा, रामराज्य त्यालाच म्हटलेलं आहे, कारण स्वतः राजा काळजी करणार आहे. रामप्रभू सुद्धा आपल्या प्रजेचं काय चाललंय हे पाहण्यासाठी स्वतः वेश बदलून राज्यामध्ये फिरायचे रात्रीच्या वेळेला. ते फिरत असताना तर ते धोब्याचा संवाद ऐकला होता ना, बरोबर. हा, मग राजा परीक्षिती एके दिवशी घोड्यावर बसला आणि घोड्यावर बसून फेरफटका मारण्यासाठी राज्यातून निघाला. आणि एके ठिकाणी त्यानं दृश्य पाहिलं. एक मोठा काळाकुट्ट पुरुष एका गाईला आणि एका बैलाला मारहाण करतोय, गाईला आणि बैलाला त्रास देतोय. ती गाय आणि बैल दोघेही रडतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघतायत. दृश्य पाहिलं आणि राजाने घोडं थांबवलं आणि घोड्यावरून राजा उतरला खाली. हातात तलवार घेतली आणि सांगितलं त्या पुरुषाला, अरे कोण आहेस तू, थांब. खबरदार गाईला त्रास देशील तर, खबरदार बैलाला मारहाण करशील तर आता तुझं शिर धडा वेगळं करील. सांगितलं. त्याबरोबर त्यानं हात जोडले. शरण आला तो, महाराज मारू नका, मला मारू नका. कोण आहेस तू, कशामुळे मारतोस गाईला आणि बैलाला? महाराज मी कली आहे, निघून जा माझ्या राज्यातून. कली, अरे जा माझ्या राज्यातून. महाराज कुठं जाणार मी? सगळीकडं जिथं सूर्य उगवतो आणि जिथं सूर्य मावळतो तिथपर्यंत तुमचंच राज्य. म्हणजे अखंड भारतावर राजा परीक्षितीचंच राज्य होतं. आणि तेव्हाचा अखंड भारत म्हणजे आताच्या एवढा नव्हता. तेव्हाचा भारत म्हणजे इराण अफगाणिस्तान पर्यंत भारताची सीमा, इकडं ब्रह्मदेशापर्यंत भारताची सीमा. नेपाळ, भूटान हे छोटे छोटे राज्य नंतर तयार झाले. आणि हे बांगलादेश, पाकिस्तान तर हे काल परवाचे. तेव्हाचा एवढा मोठा भारत. आणि त्या भारतावर, या भारतावर राजा परीक्षितीचं राज्य. थांब, मारू नकोस बैलाला, निघून जा इथून. त्यांना हात जोडले. महाराज कुठं जाणार? मला इथंच राहू द्या, पण इथं राहण्यासाठी काही ठराविक ठिकाणं द्या. ठराविक ठिकाणं कुठं राहणार? महाराज तुम्ही सांगाल तिथे राहतो, सांगाल तिथे. हो, त्यावेळेला राजा परीक्षितीनं सांगितलं, जा
तुला सांगतो त्या ठिकाणी राहा, सांगतो त्या ठिकाणी. राजा परीक्षितीनं त्याला 4 ठिकाणं दिले राहायला, 4 ठिकाणं. ती गाय म्हणजे कोण होती, तो बैल कोण होता, थोडक्यात सांगतो. आपण आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये बैलाला धर्म मानल्या जातं. धर्म. भगवान शंकर कशावर बसतात? भगवान शंकराचं वाहन नंदी. नंदी म्हणजेच नंदी बैल आपण ज्याला म्हणतो. भगवान शंकर धर्मावर बसतात, धर्मावर बसलेले आहेत भगवान शंकर. म्हणजेच बैल हे धर्माचं प्रतीक मानलं जातं. पण आता जेव्हा राजा परीक्षितीनं पाहिलं तेव्हा कलियुगाला सुरुवात झाली होती, कलियुगाला. आणि तो धर्मरूपी बैल फक्त एका पायावर उभा होता, एका पायावर. त्याचे 3 पाय तुटलेले होते, 3 पाय तुटलेले होते. म्हणजेच रूपकार्थानं ही कथा पहा. 4 युगांचे 4 पाय आहेत त्या धर्माचे, म्हणजे त्या बैलाचे. 4 युगाचे 4 पाय. एक सत्ययुगाचा पाय आहे. सत्ययुग ज्याला आपण म्हणतो त्याचं नाव आहे त्रेतायुग, कृतयुग. आणि त्याच्यामध्ये त्याचा पाय होता सत्ययुगाचा, तो तुटला. ते युग जेव्हा संपलं तेव्हा सत्याचा पाय तुटला. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये तपाचा जो पाय होता, तप, तेव्हा तपाला किंमत होती. पण जसं ते युग संपलं तसं तपाचा पाय तुटला. नंतर जेव्हा भगवान कृष्णाचा अवतार झाला द्वापार युगाचा, द्वापार युगामध्ये पवित्रता हा त्या धर्मरूपी बैलाचा पाय होता. तो धर्मरूपी बैलाचा पाय पवित्रता नावाचा भगवान कृष्णाच्या अवतारासोबतच संपला. आणि आता कलियुग चालू आहे. 3 पाय तुटलेले धर्माचे, 3 आधार तुटलेले. आता एका आधारावर धर्म उभा आहे, एका आधारावर, एका पायावर तो बैल उभा आहे. कलियुगामध्ये दया किंवा दान हा एकच पाय धर्माचा शिल्लक आहे. दया किंवा दान. 3 पाय तुटलेत, एका पायावर तो बैल उभा आहे. आणि ती जी गाय आहे, गायीला आपल्या धर्मामध्ये पूजनीय मानल्या जातं, पूजनीय मानल्या जातं. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता. 33 कोटी म्हणजे संख्यावाचक न घेता इथं प्रकारवाचक शब्द घ्यायचा. कोटी म्हणजे संख्या नाही म्हणायचं, प्रकार म्हणायचं. 33 प्रकारच्या देवी देवतांचा वास त्या गायीमध्ये असतो. म्हणून आपण त्या गायीला पूजनीय मानतो, पूजा करतो त्या गायीची. आजकाल संख्या नाही राहिली गायीची. आता गायीची संख्या नाही राहिली. आता संख्या कशाची वाढली महाराज? चला, कळालं तुम्हाला. ती गाय रडते, ती गाय. आणि कोणताही धर्मानं चालणारा माणूस त्या गायीला झालेला त्रास आली का लाईट करायचं. एवढा प्रसंग सांगतो, त्याला एवढा शाप देऊ दे. ओके. राजा परीक्षितीनं सांगितलं त्या कलीला निघून जा. तेव्हा कली म्हणतो, सिंथचा आवाज माझा मॉनिटर मध्ये येत नाहीये. हा आता आला. वा, मस्त. थोडासा इको टाका. हॅलो हॅलो. राजा त्या परीक्षितीनं सांगितलं, ज्या ठिकाणी जुगार चालतो, जुगार तुमच्याकडे चालतो का? प्रत्येक ठिकाणी गेलो तिथं असतेच. कलियुग आहे. कलियुगामध्ये असं ठिकाणच नाही ज्या ठिकाणी जुगार चालत नाही. सगळीकडे कलियुगाचा वास आहे. म्हणजे तुमचं गावच फक्त द्वापार युगामध्ये आहे असं थोडंच आहे. सगळ्या सृष्टीमध्ये पृथ्वीवर कलियुग चालू आहे माय. त्याच्यामुळे तुमच्या इकडे जुगार नाही असं ठिकाण असू शकत नाही. ज्या ठिकाणी लक्ष्मीला, धनाला, पैशाला खेळात लावल्या जातं त्याला जुगार म्हणायचं. मग ते जुगार फक्त असं 10-20 जणांनी एका जागेवर बसून खेळला पाहिजे, हातात पानं घेतले पाहिजे, नाशे लावले पाहिजे, त्याला जुगार नाही म्हणायचं. आता मोबाईलवर बसल्या बसल्या लुडो जरी खेळला
टीव्हीला ऍड चालू आहे, खेळा आणि जिंका रमी कॅशच ना, हा 3 पत्ती रमी कॅश लुडो, त्याला नावं फार स्मार्ट आलेत आजकाल, माणसे स्मार्ट झाले. मग त्याला जुगार, कलियुग तिथं राहतो. एक ठिकाण झालं. दुसरं ठिकाण कलियुगाला राहण्यासाठी दिलं ते म्हणजे मदिरा, ज्याला दारू म्हटलं जातं. दारू, त्या दारूमध्ये देखील जिथं तयार होते, जिथं विकल्या जाते, जिथं पिली जाते, तिथं सुद्धा कलियुगाचा वास. तिसरं ठिकाण राहण्यासाठी दिलं परस्त्री गमन, त्या ठिकाणी सुद्धा कलीचा वास. चौथं ठिकाण सांगितलं हिंसा, कत्तलखान्यात चालू आहेत आजकाल. आणि एक आनंदाची गोष्ट झाली बरं का, बाकी काही असो, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन 10 वर्षापूर्वी होतं आणि आजही त्याच भावामध्ये आहे. पण एक चांगली गोष्ट झाली या सरकारच्या काळामध्ये, माग गाईला राज्य पशु म्हणून दर्जा मिळाला. गाईला गोमाता राज्य पशुचा दर्जा मिळाला. आणि दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला. अभिजात भाषा म्हणून. ही चांगले कामं या सरकारचे मागचे. बाकी मी कोण्या सरकारचा प्रचार करायला नाही आलो. मी सांगितलं ना, या सरकारनं अजून सोयाबीनचा भाव 4,000 आहे. 10 वर्षापूर्वी तेच भाव होता. पण खताचं पोतं म्हणजे त्यावेळेला जे पोतं 500 रुपयाला होतं 50 किलोचं, ते आज 1,500 रुपयाला झाले. या 4 ठिकाणी कली राहतो. कोणते कोणते? एक म्हणजे जुगार, त्याला द्यूत म्हणतात. दुसरं म्हणजे मदिरा, दारू, त्या ठिकाणी कली राहतो. तिसरा नारी संग किंवा परस्त्री गमन ज्याला म्हटलंय, त्याच्यामध्ये सुद्धा कलीचा वास आहे. आणि चौथं हिंसा. हात जोडले कलीनं, म्हणले महाराज 4 जागा दिल्या तुम्ही, पण एवढ्या घाण जागा दिल्या, त्या ठिकाणी कोणी माणूस राहू शकेल का हो? काहीतरी चांगलं द्या, चांगली जागा द्या. पहा ना, त्यालाच कली म्हटलंय. ज्याच्याकडं अजून लालसा आहे मिळवण्याची, लालसा, मोह. 4 जागा देऊ नये कली म्हणतो, महाराज अजून एखादी जागा द्या राहायला. ठीक आहे, दिली. कोणती जागा दिली? हो, व्यास महाराज वर्णन करतात. अभ्यर्थी तस्तदा तस्मै स्थानानि कलये ददो द्यूतं पानं स्त्रियः सुना यत्र धर्मश्चतुर्विधः पुनश्च याचमानाय जातरूपमदान्त प्रभो ततोनुतं मदं कामो रजो वैरं च पंचमो. द्यूतं पानं स्त्रिया सुना यत्र धर्मश्चतुर्विधः. चतुर्विधा हे 4 दिले ठिकाणं त्याला राहण्यासाठी. पण अजून त्यानं विनंती केल्यामुळे एक 5वं ठिकाण दिलं. 5वं रजोगुण. तो सुवर्णाच्या ठाई आहे. सुवर्णाच्या म्हणजे सोन्याच्या, धनाच्या ठाई जो असणारा रजोगुण सांगितला. त्या रजोगुणाच्या मध्ये कली राहतो. रजोगुण म्हणजे काय हो? असत्याच्या मार्गानं, अधर्माच्या मार्गानं आणलेलं धन, त्याच्यामध्ये कली राहतो. रजोगुणाच्या ठाई असत्याच्या मार्गानं आणलेलं धन म्हणजे कोणाचं लुटून लोबाडून आणलेलं, चोरी करून आणलेलं, कोणाला फसवून आणलेलं धन, त्याच्यामध्ये कली राहतो. आणि ते धन म्हणूनच म्हणतात पचत नाही. आपण म्हणतो ना, हरामाचं पचत नसते. सत्याचं राहो, अर्धीच भाकरी खाओ पण सत्याची खाओ. बरोबर आहे, अर्धी भाकर खाओ पण आपल्या नीतीच्या मार्गाने कमावलेली खायला पाहिजे. असत्यानं आणलेलं, असत्यानं मग कोणाचं भेटलेलं, सापडलेलं, कुठलं बुडालेलं, बरोबर आहे. मग हे असं धन आलं, मग सुनबाई तिकडं बापाचं 2 एकर 4 एकर विकलेलं असते आणि मग ते टोपलं भर सोनं अंगावर घालून येते सोन. पण त्याच बरोबर घरामध्ये मग किरकिऱ्या असतात. मग ते पचते का? नाही पचत. अधर्मानं आणलेलं पचत नाही. म्हणून तर साधू संत म्हटले धन कमवा पण कसं कमवा? जोडणी अधेने उत्तम व्यवहारी, जोडणी अधेने उत्तम व्यवहारी.
उत्तमची गती तो एकच पावेन, त्यालाच उत्तम गती मिळेल. कोणाला? जो जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. या मार्गाने जो चालेल, साधू संत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, तोच श्रेष्ठ गतीला जाईल. त्यालाच मोक्ष मिळेल. कोणाला? जो चांगल्या मार्गाने धन कमवतो, चांगल्या मार्गाने प्रामाणिकपणे जो धन कमवतो. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. बरं, चांगल्या मार्गाने कमावलं, पण त्याची काय अशी थप्पी लावून ठेवायची नाही नोटांची. पुढं सांगितलं, उदास विचारे वेच करी. धन कमवावं माणसानं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले. तुम्ही म्हणाल धन मग कमवायचंच नाही का महाराज? कमवायचं अवश्य. 4 पुरुषार्थ सांगितले शास्त्रकारांनी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यातला दुसरा पुरुषार्थ अर्थ. ज्याच्याकडं अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थच नाही. अर्थ म्हणजे पैसा. अर्थ म्हणजे पैसा. ज्याच्याकडं पैसा नाही त्याला कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही. पहा तुम्ही, जब तक आपकी जेब में है पैसे, जब तक आपकी जेब में है पैसे, सब पूछेंगे आप हो कैसे. तेव्हाच विचारतात. सगळा पैशाचा बाजार आहे महाराज, पैशाचा. म्हणून कसा बाजार आहे? खन खन की सुनो झनकार, खन खन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार के पैसा बोलता है, के पैसा बोलता है, के पैसा बोलता है, के पैसा बोलता है. खन की सुनो झनकार, खन खन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. मैं बोलूं दुनिया को, मैं बोलूं दुनिया को, कि बोलूं बोल तू सबकी बोल, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है. पैसा बोलता है. पैशाशिवाय काही होत नाही. पैसा बरंच काही आहे. काही जण लोक म्हणतात पैसा म्हणजे सर्व काही. नाही, सर्व काही नाही, पण बरंच काही आहे. पैसा असेल तर माणसाला किंमत आहे. पहा, एक पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला लोक परशा म्हणतात. ए परशा इकडे. पण जरासा पैसा येऊ द्या, अजून थोडासा, परशु अरे इकडे ये. आणि तेच चांगला मोठा श्रीमंत असला, परशुराम पाटील या. परशा, परशु, परशुराम. त्या माणसाचे नाव आहेत का ते? नाही. त्या पैशामुळे किंमत आहे, किंमत आहे. म्हणून पैसा कमवला पाहिजे माणसानं. शास्त्रकारांनी सुद्धा सांगितलं, पुरुषार्थ सांगितला. धर्म, अर्थ. अर्थ नावाचा पुरुषार्थ. पैसा कमवा. मी तर म्हणतो चिकार पैसा कमवला पाहिजे माणसानं. हो, हातात मस्त 5-5 अंगठ्या घालायच्या, गळ्यात सोन्याचं लॉकेट घालायचं, फिरायला बुलेटवर फिरायचं मस्त. सुळसुळाट असला पाहिजे पैशाचा, सुळसुळाट. पैशाचा खिशात सुळसुळाट असला पाहिजे, पण त्यामागं कोणाचा मात्र तळतळाट नसला पाहिजे. बरोबर आहे बाबा? चिकार पैसा कमवा. पैशाचा खुळखुळाट असला पाहिजे, सुळसुळाट असला पाहिजे, पण त्यामागं मात्र कोणाचा तळतळाट मात्र नसला पाहिजे. बस. हो. वाईट मार्गाने आलेलं धन. झोपा नाही तो लोकायला, वाईट मार्गाने कमवलेल्या झोपा नाहीत. 4 मजली घर राहते, पण रात्रभर झोप येत नाही. 1 फूट भराची गादी असते त्याला झोपायला, 1 फुटाची नरम गादी, पण त्या गादीवर देखील त्याला काटे टोचल्यासारखे होतात. रात्रभर झोप येत नाही. झोपेच्या गोळ्या खाऊन देखील एकदा खालच्या मजल्यावर जाते, एकदा वरच्या मजल्यावर जाते. 3दा गेटला कुलपाला हलवून पाहते, लागलं का नाही. चोरांची भीती, चोराची भीती. कारण इमानदारीनं कमावलेलं असल्यावर त्याला भीती नसते बाबा. पहा तुम्ही, रस्त्यावर झोपणारे कुत्रे असतात. रस्त्यावर झोपणारे कुत्रे, 4 कुत्रे झोपतात रस्त्यावर.
रोडच्या मध्यभागी झोपतात. पण एक कुत्र दुसऱ्याला सांगते का, ए बाबा एखादी गाडी आली तर मला उठव रे, मारील ते, अंगावर घालील गाडी. कधी म्हणलं का एखादं कुत्र दुसऱ्याला? कारण त्याला काळजी नाही ना, त्यांना कधी हरामाचं कमावलं नाही, हरामाचं नाही कमावलं. म्हणून प्रामाणिकपणे कमावलेलं, हो, धन असू द्या, सोनं असू द्या, सोनं असू द्या, 4-2 ग्रामच असू द्या, उगं पाव किलो 1 किलो भर सोन्याची आशा नको. 4-2 ग्रामच असावं, पण आपलं स्वतःचं प्रामाणिकपणे कमावलेलं असावं. पुरुषापेक्षा महिला मंडळीला सोन्याचा हव्यास जास्त, म्हणून महिला मंडळीकडे सांगतोय बरं का. हो, कोण नवीन कानातले केले त्याला काय म्हणायचं? कानातल्याला काय म्हणतात? कानातले. बरं, कानातल्याला कानातले म्हणतात म्हणा. आता पहा, काय डोकं फोडून घ्याव. हा, मला आठवते, मला आठवलं, झुंबर म्हणतात, बरोबर. हा, ते कानातले नवीन कोण झुंबर केलेले पाहिले की लगेच मग ती शेजारीने येती, नंदाबाई कवा केली ग? 1 तोळ्याचे इथं. बरं, 1 तोळ्याची. हळदीची पट्टी, तुमच्याकडे हळदी असतात ना? हळद नसते? आमच्याकडे हळदी ना, आता ते बी 15,000 रुपये क्विंटल झाली. ऊसाचं बिल आलं की मालकानं माझ्यासाठी 1 तोळ्याचे करून आणलेत म्हणते. 1 तोळ्याचे छान दिसायली. वा, नवीन डिझाईन आणली करून. मला उद्या माहेराला लग्नाला जायचंय, मग तुझे उद्याच्या दिवस दे ना, उद्याच्या दिवस दे. मग ती जाते तिकडं आणि त्याचं ते एक खालचं ते फुल तुटून गळून पडते. मग माझं मला भरती करून पाहिजे. मालक मारतेच म्हणली ओल्या फोकाने. त्याच्यामुळं कोणाचं दुसऱ्याच्या त्या पाहून मोह होऊ नये. बस, महिला मंडळीचं फार असते, 1 ग्राम जीवाला आराम. किती ग्राम? 1 ग्राम आणि जीवाला आराम. पुरुष मंडळीचं तसं नाही, इकडं 100 ग्राम. कळालं तुम्हाला? जाऊ दे, चला. हा, तर दुसऱ्याचं पाहून मोहात पडायचं नाही, आपलं असावं प्रामाणिकपणे कमावलेलं. चला, असे किती ठिकाणं दिले कलीला राहायला? 4 दिले, आणि 5वं हे विसरू नका, हे देखील महत्वाचं आहे. हो, एक सांगितलं पहिलं, ज्या ठिकाणी जुगार चालतो, जुगार त्या ठिकाणी कली राहतो. दुसरं सांगितलं मदिरा, त्या ठिकाणी कली राहतो. तिसरं सांगितलं परस्त्रीगमन, त्या ठिकाणी कली राहतो. चौथा सांगितलं हिंसा, ज्या ठिकाणी प्राण्याची हिंसा होते. फक्त हिंसा फक्त कुणाचा जीव घेतल्यानंच हिंसा होते असं नाही बरं का. काही अहिंसावादी विचारवंताचं मत आहे, फक्त जीव घेतल्यानंच हिंसा होते असं नाही. कोणाचं मन दुखावू नये, ती सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. कोणाचं मन दुखावणं हे देखील एक प्रकारची हिंसाच आहे. कोणाचं मन मारणं हे सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. म्हणून ती सुद्धा हिंसा आपल्याकडून होऊ नये, कारण त्या ठिकाणी कली राहतो. आणि 5वं ठिकाण सांगितलं, अधर्मानं आणलेलं धन किंवा अधर्मानं आणलेलं सोनं, त्याच्यामध्ये सुद्धा कली राहतो. मग असे 5 ठिकाणं राहण्यासाठी मागून घेतले आणि त्या ठिकाणी कली निघून गेला. आता राजा परीक्षिती राज्य करतोय. एक दिवस कली जाताना त्यांना म्हटलं, राजा धन्यवाद, 5 ठिकाणं दिले ना, पण बघ मनातल्या मनात म्हणला याचा बदला तर घेतोच म्हणला मी. राजा परीक्षिती राज्य करतोय. एके दिवशी त्यानं विचार केला, पाहू तरी म्हणला आपल्या खजिन्यामध्ये काय काय आपल्या पूर्वजांनी कमाई करून ठेवली, आपल्यासाठी पांडवांनी काय काय कमवून ठेवलंय पाहण्यासाठी. तो त्या खजिन्याकडे गेला. त्याने एक धनाची पेटी उघडली आणि त्या पेटीमध्ये एक सुंदर दिसणारा मुकुट पाहिला. मुकुट, राज मुकुट पाहिला, डोक्यावर घालायचा मुकुट त्यानं पाहिला आणि तो मोहित झाला. मोहित, मी आताच म्हणलं, सुवर्ण सोनं त्याची लकाकी पाहिली, त्याची चमक पाहिली की लगेच मोह होतो, हे माझ्याकडे पाहिजेच. एक नवरा आणि बायको सांगतोय का, मार्केटमधून बाजारातून फिरत होते. 70 वर्षाचा नवरा, ऐका बाबा, 70 वर्षाचा नवरा आणि एक 65 वर्षाची त्याची बायको. म्हातारी झाले पण मस्त हातात हात घालून बाजारातून फिरत होते. कुठल्या? तुळजापूरच्या बाजारातून हातात हात घालून फिरत होते सागर महाराज. आणि एक जणांना विचारलं, बाबा एवढे म्हातारे झाले तरी एवढ्या म्हाताऱ्या वयामध्ये देखील तुमचं प्रेम पाहून आम्हाला नवल वाटायले. बायकोच्या हाताला धरून तुम्ही मार्केटमधून बाजारातून चालला, कमाल आहे तुमची, इतकं प्रेम कस काय? म्हणला काही याच्यात प्रेम काही नाही, बायकोला हाताला याच्यासाठी धरून ठेवलंय. म्हणला बायको हातची सुटली की लगेच दुकानात घुसतील, काही विकत घेते, त्याच्यासाठी धरून चालायलो म्हणला.
तसंही हे सोन्याचं त्या सोनाराच्या दुकानात गेलं की ते असे लावलेले असतात ते अलंकार, ते दागिने बाबा, नाशी चमक असती त्याची, लगेच पाहिलं की मोह होतो. हे तुमचं आमचं नाही, राजा परीक्षितीला सुद्धा मोह झाला, पांडवाच्या नाताला झाला, मग तुमचं आमचं काय खरंय? मोहित झाला आणि त्यानं तो मुकुट उचलला आणि आपल्या डोक्यावर घातला. कुणाचा होता तो मुकुट? भीमानं एका राजाला मारलं होतं, जरासंध नाव त्याचं. त्या जरासंध नावाच्या राक्षसाला मारलं आणि त्याचं धन संपत्ती सगळी लुटून आणली होती तिथून आणि अधर्मानं आणली होती. मी आताच सांगितलं, अधर्मानं आणलेल्या धनामध्ये आणि सोन्यामध्ये कलीचा वास असतो. त्या मुकुटामध्ये कलीनं प्रवेश केला आणि डोक्यावर घातला तो मुकुट. राजाची बुद्धी पालटली, निघाला राजा घोड्यावरून शिकारीसाठी. कधीच एवढी प्राण्यांची हत्या केली नाही तेवढी प्राण्याची हत्या केली राजा परीक्षितीनं. वनवन भटकला जंगलामध्ये आणि दुपारच्या वेळेला त्याला तहान लागली, तहान, आणि एका झोपडी समोर येऊन उभा राहिला. समोर एक साधू डोळे झाकून, डोळे बंद करून तपश्चर्या करतोय, तप करतोय, साधना करतोय. त्या साधूला सांगितलं, साधू महाराज, तुमच्या झोपडीच्या दारामध्ये हस्तिनापूरचा राजा परीक्षिती आलेला आहे, तहान लागलेली आहे मला आणि पाणी घेऊन या. ज्या साधू संताची सेवा करायची त्या साधूलाच आदेश दिला, पाणी घेऊन ये माझ्यासाठी. पण साधूनं डोळे उघडले नाही, डोळे उघडले नाही. पुन्हा एकदा आवाज दिला, साधू महाराज डोळे उघडा, राजासाठी पाणी घेऊन या, राजा परीक्षिती तुम्हाला आदेश देतोय. पण अजूनही त्या साधूनं डोळे उघडले नाही. आपल्या ध्यानामध्ये तल्लीन आहे तो साधू. राजा आला काय किंवा एखादा रंग आला काय दारामध्ये, त्याला काही घेणं देणं नाही. साधू ते शमिक नावाचे ऋषी होते. राजाला राग आला आणि घोड्यावर बसूनच राजाने धनुष्याच्या बाणाच्या एका टोकाच्या साह्याने मेलेला साप होता बाजूला पडलेला, तो मेलेला साप उचलला आणि फेकला त्या साधूच्या शमिक ऋषीच्या दिशेने. मेलेला साप गळ्यामध्ये पडला, तरी देखील साधूनं डोळे उघडले नाही. राजाला राग आला आणि तिथून निघून गेला महालामध्ये. राजा हस्तिनापूरमध्ये नगरीमध्ये आला आणि तिकडं त्या साधूच्या गळ्यामध्ये फेकलेला साप पाहिला बाजूच्या काही खेळत असलेल्या मुलांनी. आणि त्या मुलांनी त्या साधूच्या मुलाला आवाज दिला, त्या शमिक ऋषीच्या मुलाला, अरे शृंगी, तुझ्या बापाच्या गळ्यामध्ये हस्तिनापूरच्या राजा परीक्षितीने गळ्यात मेलेला साप टाकलाय, धावती. आवाज ऐकला त्या लहान मुलांचा आणि त्या ऋषीचा मुलगा, त्या शमिकाचा मुलगा शृंगी त्याचं नाव, धावत आला आणि आपल्या बापाच्या गळ्यात पडून रडू लागला. आणि त्यानं सहज बोलला, सहज, ज्या परीक्षिती राजाने माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्प टाकलाय तो राजा परीक्षिती 7 दिवसात मरण पावेल, 7 दिवसात. मुलाचा रडण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकला आणि त्या शमिक ऋषीनं डोळे उघडले. बाळा, कुणाला शाप दिला रे? राजा परीक्षितीला. कशामुळं? तुमच्या गळ्यात मेलेला सर्प टाकलाय त्यांनी. अरे अरे अरे, काय केलंस तू? राजा परीक्षितीला शाप दिलास? अरे बाळा, आपण साधू आहेत, आपण संत आहेत आणि आपण जगाचा उद्धार करण्यासाठी देह धारण केलेला आहे आणि आपण लोकांना श्राप नाही द्यायचा, श्राप परत घे. पहा साधूचं हृदय कसं असतं. राजानं अपमान केला, गळ्यात मेलेला साप टाकला, तरी देखील तो साधू काय म्हणतोय, जगाचा उद्धार करायचं काम आपलंय. साधूची ओळखच ती आहे. कोण कितीही अपराध केले, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. योगी त्यालाच म्हटलंय, साधू त्यालाच म्हटलंय जो जगाचे अपराध. हो, मला एक तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये त्या देखील गोड वर्णन केलं. हो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले, तुची साधू ओळखावा देवा तेथेची जाणावा, देवा तेथेची जाणावा, देवा तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दास, त्यास अपंगता नाही, त्यास दरजो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले.
साधू कोणाला म्हणायचं? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. घरातला नोकर आणि मुलगा ज्याच्यासाठी समान असतो, मुलावर जेवढी माया तेवढीच नोकरावर देखील माया. मृदू सबाह्य नवनीत, त्याच भागामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सबाह्य नवनीत, नवनीत म्हणजे लोणी, लोणी लोण्यासारखं ज्याचं हृदय, ज्याचं मन कोवळं असतं त्यालाच साधू म्हणायचं. शमीक ऋषीनं सांगितलं, अरे श्राप परत घे. राजा परीक्षिती धर्मानं चालणारा राजा आहे, झाली असेल चूक एखादी, त्या चुकीला माफी नाही. एकदा श्राप दिला म्हणजे दिला. मग दिला ना, जा एकदा त्याच्या समोर जाऊन सांग, तू 7 दिवसात मरण पावशील. त्याच वेळेला तो शमीक ऋषीचा मुलगा शृंगी त्यानं राजाच्या समोर जाऊन सांगितलं, राजा परीक्षिता, माझ्या बापाचा अपमान केलास, येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुला तक्षक नाग चावेल आणि तू मरण पावशील. बस त्यावेळेला राजा परीक्षितीला पश्चाताप झाला. मी साधू संतांची सेवा करायचं सोडून एका साधूला आदेश दिला माझी सेवा करण्याचा, आणि त्याचा अपमान माझ्या हातून झाला. पश्चाताप झाला राजाला. या चुकीचं फळ मला मिळते, उलट आनंद वाटला. मी मरणार ना, त्याचं दुःख नाही, राजाला दुःख नाही, तरी पण माझा उद्धार झाला पाहिजे या हेतूनं राजानं सगळा राजपाट सोडून दिला, राजवाडा सोडून दिलं, धन दौलत वैभव सगळं सोडून दिलं आणि मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी राजा वनात निघाला. मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी राज्याच्या गादीवर बसवलं आपला उत्तराधिकारी असलेल्या. कोण आहे त्याचा उत्तराधिकारी? जनमेजय नावाचा राजा. जनमेजय तक्षक नाग चावणार हे जेव्हा जनमेजयाला कळालं आपल्या बापाला तक्षक नाग चावणार आहे, त्यासाठी मग त्यानं सर्पसत्र सुरू केलं. सर्पसत्र, जनमेजय सर्पसत्र केले. शिवलीलामृतामध्ये वर्णन आहे का? हा, शिवलीलामृतामध्ये जनमेजय सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच, बरोबर आहे, ते आस्तिकेमध्येच राहिविले. राजा निघाला आणि राजा आता गंगेच्या काठावर आलाय. गंगेच्या काठावर